मागच्या लेक्चरमध्ये 80 प्रश्न कंप्लीट केलेले आपण. पुढचे प्रश्न घ्या आता. काँग्रेस स्थापनेसंदर्भातील सुरक्षा झडप सिद्धांताला दंतकथा संबोधून कोणी नाकारले आहे? सांगता येईल? बिपिन चंद्र. ठीक आहे. बिपिन चंद्राचं मत होतं, जसं ॲलन घुमना या ठिकाणी असं बरेच जण म्हणतात ना की भारतीय लोकांचा राग या ठिकाणी एखाद्या संघटनेच्या रूपाने बाहेर काढणे, आणि त्यासाठी म्हणजे या ठिकाणी ज्या पद्धतीने आपलं प्रेशर कुकर मधलं जे काही गरम हवा आहे ती बाहेर काढण्याकरता सिटी वाजते, त्याच पद्धतीने ही सुरक्षा झडप म्हणून काँग्रेस काम करणार असेल अशा प्रकारचे आरोप जहालमतवादी नेत्याने केले होते. त्याचाच विरोध केला होता या ठिकाणी बिपिन चंद्राने, आणि सांगितलं होतं की अशा प्रकारचं उद्दिष्ट ॲलन घुमचं नव्हतं. कारण ॲलन घुमचं उद्दिष्ट तसं जर असतं तर इंग्लंडला गेल्यानंतर ॲलन घुमना काँग्रेसला पत्र पाठवून सांगितलं नसतं की आक्रमक व्हा म्हणून. कारण काँग्रेसला त्यांनी जी सांगितलं की आक्रमक व्हा, इंग्रजांचं काही ऐकू नका, त्यावरूनच लक्षात येतंय की ॲलन घुमला या ठिकाणी सुरक्षा झडप म्हणून काम करायचं नव्हतं. म्हणून बिपिन चंद्रांना या ठिकाणी सांगितलं की एक दंतकथाचे म्हणून. टिंबटिंब हे इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते. कोण होते मग? तर बद्रुद्दीन तय्यबजी हे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते. कुठल्या अधिवेशनाचे होते? 1887. कुठे झालं होते? मद्रास. ठीक आहे. पुढचा प्रश्न येतो, टिंबटिंब हे भारतातील राष्ट्रीय सभेमधील जहालमतवादी नेते नव्हते. मग आता खालीलपैकी कोण जहालमतवादी नव्हते? हे होते. उत्तरेचं हे गोपाळकृष्ण गोखले मवाळमतवादी होते. लक्षात? हे होते, हे होते. लाल बाल पाल आणि अरविंद घोष हे जहालमतवादी नेते मानले जातात बघा. मग आता या ठिकाणी लक्षात घेतलं की काँग्रेसची जी आहे 3 कालखंड पाडले जातात बघा. वाटलाच पुढे घेत चालू. काँग्रेसचे 3 कालखंड कुठले कुठले? नंबर 1 येतो मवाळमतवादी कालखंड, जहालमतवादी कालखंड आणि गांधीवादी कालखंड. असे काँग्रेसचे 3 कालखंड पाडले जातात. ठीक आहे. मग आता प्रत्येकाचा कालखंड कुठला कुठला आहे? पहिला कालखंड येतो 1885 ते 1905 चा कालखंड. दुसरा कालखंड येतो 1905 ते 1920 चा कालखंड, आणि तिसरा येतो 1920 ते 47 चा कालखंड. ठीक आहे. पहिल्या कालखंडामध्ये नेते होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी, गोपाळकृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे, ठीक आहे, फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी, हे मवाळमतवादी कालखंडातले नेते होते. जहालमतवादी कालखंडामध्ये लाल बाल पाल आणि अरविंद घोष हे होते. आणि इकडे जे महत्वाचे नेते होते महात्मा गांधी होते, पंडित नेहरू होते, सुभाषचंद्र बोस होते, CR दास होते, मौलाना आझाद होते, सरदार वल्लभभाई पटेल होते. हे लोक या टप्प्यातले होते बघा. प्रत्येक टप्प्यातल्या मागण्या वेगवेगळ्या होत्या. मवाळमतवादी कालखंडातले नेते जे होते प्रशासकीय सुधारणांच्या मागण्या करायचे बघा, किंवा आर्थिक प्रकारातल्या मागण्या करायच्या. आर्थिक मागण्या म्हणजे शेतसारा कमी करा, मिठावरचे टॅक्स कमी करा, अशा पद्धतीनं. लक्षात? आणि प्रशासकीय मागण्या म्हणजे या ठिकाणी प्रशासनात जास्तीत जास्त भारतीयांना घ्या, इंग्रजांची संख्या कमी करा, कारण इंग्रजांचा पगार जास्त राहायचा, भारतीयांचा पगार कमी, कमी पगारावर आम्ही काम करू. त्यानंतर जास्तीत जास्त भारतीय लोकांना विधिमंडळात घ्या, विधिमंडळातल्या सदस्यांना बोलण्याचा, विरोध करण्याचा, चर्चा करण्याचा, विधेयक मांडण्याचा अधिकार द्या, या प्रकारच्या यांची मागणी होती. मग स्वराज्याची यांचं म्हणणं होतं या मागण्या आपल्या आपणच मान्य करू आपल्याला जर स्वराज्य मिळालं तर. म्हणजे यांच्यापेक्षा यांची मागणी मोठी झाली आता. लक्षात? स्वराज्य म्हणजे काय? देशांतर्गत कारभार करण्याचा अधिकार आपल्याला मिळणे. कोणत्याही देशाच्या कारभाराचे 2 भाग असतात बघा, अंतर्गत कारभार आणि बहिर्गत कारभार.
मग अंतर्गत कारभार म्हणजे सीमेच्या अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था राखणे, कृषीचा विकास, उद्योगाचा विकास, दळणवळणाचा विकास, लक्षात. आणि बहिर्गत धोरण म्हणजे संरक्षण, परराष्ट्र, चलन, दळणवळण याबाबतचं धोरण. तर लालबाल पाल यांचं म्हणणं होतं इंग्रजांची राजवट राहू द्या, पण तुमच्याकडे बहिर्गत धोरण ठेवा. परराष्ट्र, दळणवळण, संरक्षण, चलन ही तुमच्याकडे ठेवा आणि अंतर्गत कारभार करण्याचा अधिकार भारतीयांकडे द्या. तर अंतर्गत कारभार करण्याचा अधिकार आपल्याकडे असणे आणि बहिर्गत कारभार करण्याचा अधिकार इंग्रजांकडे असणे, याला म्हणायचं मग स्वराज्य. आणि दोन्ही कारभार आपल्याकडेच असणे त्याला म्हणायचं स्वातंत्र्य. आलं लक्षात. तर हे स्वराज्याची मागणी पहिल्यांदा करण्यात आली आणि इथं मागणी करण्यात आली संपूर्ण स्वराज्याची म्हणजेच स्वातंत्र्याची. पण स्वातंत्र्य शब्द वापरलेला नव्हता इथं, म्हणून जो शब्द वापरला तोच लक्षात ठेवायचा. ते या कालखंडात गांधी कालखंडातली मागणी होती संपूर्ण स्वराज्याची. लाहोरच्या अधिवेशनामध्ये ठराव संमत झालेला आहे. इथं मागणी होती स्वराज्याची. कोलकाता अधिवेशनात ठराव संमत झालेला होता. आणि इथं मागणी होती आर्थिक आणि प्रशासकीय सुधारणांची. 85च्या धोरणामध्ये आपलं 85च्या अधिवेशनातला ठराव होता. आता या मागण्या मंजूर करण्यासाठीचे मार्गही लक्षात ठेवा. या कालखंडातले जी नेते होते ते अर्ज विनंतीच्या मार्गाचा अवलंब करायचे. लक्षात. या कालखंडातले नेते चतुसूत्री मार्गाचा अवलंब करायचे. बघा, चतुसूत्री म्हणजे स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार. आणि या कालखंडातले नेते हे सत्याग्रह मार्गाचा अवलंब करायचे. बघा, मग सत्याग्रहामध्ये मग या ठिकाणी सत्य, अहिंसा, उपोषण, असहकार, सविनय कायदेभंग आणि हिजरत असे 6 तत्वांना एकत्रित म्हणायचं सत्याग्रह. लक्षात. त्याला दुसऱ्या भाषेमध्ये म्हणायचं गांधीवाद. जास्तीत जास्त लोकांचा कमीत कमी सहभाग म्हणजे गांधीवाद. ठीक आहे. तर अशा पद्धतीने काँग्रेसचे असे 3 कालखंड पाडले जातात. मग इथं जहालमतवादी कोणते नेते नव्हते, तर मग या ठिकाणी गोपाळकृष्ण गोखले होते, हे जहालमतवादी नव्हते. तर कुठले होते मग हे मवाळ मतवादी होते. बाकीचे जहालमतवादी होते. मग इथे नेते विचारलेले आहेत. त्याचा मागण्या विचारला जाऊ शकतात, मार्ग विचारला जाऊ शकतात, कालखंड विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. पुढचं आहे, लोकमान्य टिळकांनी 4 तत्व अंगीकारले होते. त्यात खालीलपैकी कोणती बाब समाविष्ट नव्हती? चतुसूत्री. चतुसूत्रीमध्ये कशा समावेश होत नाही? चतुसूत्रीमध्ये कशा समावेश होत नाही? मग सहकार, स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण आणि काय पाहिजे होते इथं? बहिष्कार. हे 4 तत्व आहे. चतुसूत्री म्हणजे हे 4 तत्व. यापैकी कोणतं नव्हतं? सहकार नव्हतं. काय पाहिजे होतं? बहिष्कार पाहिजे होते. ठीक आहे. 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस काय म्हणून पाळला जातो? काय म्हणून पाळला जातो? मग राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळला गेलेला आहे. ठीक आहे. 35 पासूनचे प्रश्न ही टाकलेले, अपलोड केलेले आहे, तिथे बघून घ्या राजे. 16 ऑक्टोबर 1905 ला काय दिवस पाळला? तर शोक दिन. हा बंगालच्या फाळणीचा दिवस होता. ताशी इतिहासमध्ये 6 दिवस लक्षात ठेवायचे. बघा, 6 दिवसापैकी एखाद्या दिवसावरती प्रश्न असतोच. त्यातला पहिला दिवस आहे 16 ऑक्टोबर 1905. हा कुठला दिवस आहे? शोक दिन. ठीक आहे. त्याच्यानंतर 6 एप्रिल 1919 कुठला दिवस आहे? काळा दिन. रोलॅक्ट ऍक्ट नावाचा कायदा लागू झाला होता. त्या कायद्याच्या विरोधात हा दिवस मग महात्मा गांधीजींनी काळा दिन म्हणून साजरा केला होता, 6 एप्रिल 1919. त्याच्यानंतर 26 जानेवारी 1930 कुठला दिवस होता? प्रथम स्वातंत्र्य दिन होता. कारण 26 जानेवारी 1930 ला पहिल्यांदा झेंडावंदन करण्यात आला होता. प्रत्येकात्मक स्वरूपामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर 22 डिसेंबर 1939 कुठला दिवस होता? मुक्ती दिन. लक्षात. या दिवशी काँग्रेसच्या प्रांतातल्या मंत्रिमंडळाने राजीनामे दिले होते. हाच दिवस मुस्लिम लीगनं मुक्ती दिन म्हणून साजरा केला होता. आता मुस्लिम समाज हिंदूंच्या हुकुमशाहीतून मुक्त झाला या अर्थी. त्याच्यानंतर 9 ऑगस्ट 1942 कुठला दिवस होता? ऑगस्ट क्रांती दिन. या दिवशी भारत छोडो आंदोलन सुरुवात होते बघा, आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले गेलेले, म्हणून हा ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून
साजरा केला जातो. त्याच्यानंतर 16 ऑगस्ट 1946 कुठला दिन असतो? प्रत्यक्ष कृती दिवस, डायरेक्ट ऍक्शन डे. मुस्लिम लीगनं साजरा केला होता पाकिस्तानच्या निर्मितीसाठी. तर ह्या असे 1 2 3 4 5 6 असे 6 दिवस लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आता यातला हा दिवस विचारलेला आहे इथं. 16 ऑक्टोबर 1905 बंगालची फाळणी झाली होती. पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल असे 2 भाग पाडले होते लॉर्ड कर्झननं. हाच दिवस मग या ठिकाणी राष्ट्रीय शोक दिन म्हणून काँग्रेसने साजरा केलेला होता बघा. मग स्वातंत्र्य दिन कधी साजरा झालेला आहे? 26 जानेवारी 1930. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 1950. हे 30 आहे. कामगार दिवस 1 मे. लक्षात 1919. ठीक आहे. एवढे दिनाचं मुद्दे लक्षात घ्या. पुढचा मुद्दा आहे तो बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? कुठला आहे? लॉर्ड कर्झनने केलेली बघा. ठीक आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आणखी हे बघा, बंगालच्या फाळणीला जबाबदार. आता फाळणीबाबत, बंगालच्या फाळणीबाबत जर बघितलं आपण, फाळणीला जबाबदार व्हाईसराय कोण होता? मग लॉर्ड कर्झन होता. त्यांनीच फाळणी घडून आणण्याचं काम केलेले आहे बघा. प्रत्यक्ष फाळणी कोणाच्या काळात झाली? 16 ऑक्टोबरला 5 ला फाळणी झाली आणि 30 सप्टेंबरलाच कर्झनचा कार्यकाळ संपतो आणि 1 ऑक्टोबरला मिंटो येतो. म्हणजे प्रत्यक्षात फाळणी झाली मिंटोच्या काळामध्ये. मिंटोचा काळ होता 5 ते 10 चा. आणि फाळणी रद्द कधी झाली? 11 ला. मग 11 ला कोण होतं? मग हार्डिंग द्वितीय. म्हणजे फाळणीशी संबंधित हे असे मुद्दे लक्षात ठेवा. बंगालच्या फाळणीला जबाबदार होता कर्झन. प्रत्यक्ष फाळणी झाली त्यावेळेस व्हाईसरॉय होता मिंटो आणि फाळणी रद्द झाली त्यावेळेस व्हाईसरॉय होता हार्डिंग्ज. लक्षात. कर्झनचा कालखंड 1899 ते 1905, मिंटो 1905 ते 10 आणि हार्डिंग 1910 ते 16. चला पुढचा प्रश्न. 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा कोणी केली? कोणी केली? मग लॉर्ड पंचम जॉर्ज. लक्षात. हा ब्रिटिश युवराज होता. एकोणीसशे 11 भारताच्या दौऱ्यावर आलेले होते. त्यावेळेस त्यांचं आगमन मुंबईला झालं होतं म्हणून त्यांच्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडियाची निर्मिती करण्यात आली. ठीक आहे. गेटवे ऑफ इंडियाची निर्मितीचं कारण काय? पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी. कधीची निर्मिती? 1911. आणि इंडिया गेट कुठं आलं? मग दिल्लीला. निर्मिती कधीची आहे? 1945 ची. काय कारण आहे? कशासाठी? दुसऱ्या महायुद्धात जे भारतीय लोक हुतात्मे झाले होते त्याचं ते स्मारक म्हणू आपण. तिथे जेवढे जेवढे हुतात्मे झाले त्यांची यादी लिहिलेली. तर अशा पद्धतीनं त्याची स्थापना 1945 ची आहे. इंडिया गेट दिल्लीला आहे, गेटवे ऑफ इंडिया मुंबईमध्ये आहे. ठीक आहे. आणि पंचम जॉर्ज भारतात आला, मग बंगालमध्ये गेला. बंगालमधल्या लोकांचं आंदोलन जे होतं ते बघितल्यानंतर मग दिल्लीला जाऊन 12 डिसेंबर 1911 ला घोषणा केली. काय घोषणा केली? बंगालची फाळणी रद्द होते म्हणून. आणि दुसरी घोषणा केली राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला घेण्यात येते म्हणून. अशा या 2 घोषणा पंचम जॉर्जने केलेल्या आहेत बघा. ठीक आहे. आणि हाच कालखंड कोणाचा येतो? लॉर्ड हार्डिंगचा. ओके. ठीक आहे. नंतर आहे पंजाब आणि बंगालच्या फाळणीच्या वेळी सीमा आयोगाचे चेअरमन कोण होते? हा मागच्या वर्षीचा प्रश्न आहे राज्यसेवेचा. कोण होते? रॅडक्लिफ ना. 1947 ला भारताची फाळणी झाली. सीमा ठरवण्याकरता रॅडक्लिफ आयोग होता ना. आता हे भारताची ना म्हणतात त्यांनी काय केलं? पंजाबची आणि बंगालची फाळणी केली म्हणून असं केलं. कारण मेजॉरिटी पंजाब होता पश्चिमेकडचा, त्याची फाळणी केली होती आणि बंगालच्या पूर्व बंगाल तिची फाळणी केली होती.
रॅडक्लिफ होती, बरोबर आहे. हा, बाकीचे कुठलेच कमिटीची समिती नाही त्याचं. डिसेंबर 1930च्या अलाहाबाद येथील मुस्लिम लीगच्या अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षीय भाषणाने पाकिस्तानचा पाया घातला गेला असे मानले जाते? सांगा. मोहम्मद इक्बाल. ठीक आहे. मोहम्मद इक्बाल मूळचे काश्मीरी पंडित हिंदू होते. लाहोरमध्ये शिक्षणासाठी गेले. तिथं लॉची पदवी घेत असताना त्यांच्या लक्षात आलंय की आपलं वकिली चालत नाही, कारण लाहोरमध्ये एकतर शीख धर्मीय लोक जास्त आहे किंवा मुस्लिम धर्मीय लोक जास्त आहे. त्यामुळं हिंदू कोड बिल आणि मुस्लिम कोड बिल या ठिकाणी जर बघितलं तर त्यांच्या लक्षात येत आहे की मुस्लिम कोड बिलानुसार खटले जास्त येऊ शकतात. मग खटले आणायचे असेल आपल्याकडे तर आपल्याला धर्मांतर करावं लागेल, आणि म्हणून त्याने त्या ठिकाणी धर्मांतर केलेले. नंबर 1. नंबर 2, मनाना कवी होते ते. तारानाई हिंद नावाचं त्याने काव्य संग्रह लिहिला होता, ज्यामध्ये सारे जहां अच्छा हिंदुस्तान हमारा नावाचं गीत लिहिलेलं होतं बघा. आणि नंबर 3, हे चांगले उत्कृष्ट वक्ते पण होते. मग त्याने ते कुराण वगैरे पाठ केलं आणि त्याच्यानंतर त्या आधारे भाषणबाजी करायला सुरुवात केली. याचा पहिला फायदा, त्यांची वकिली चांगली चालायला लागली. दुसरा फायदा, वक्तृत्व चांगलं असल्यामुळं तिथल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आले आणि नगराध्यक्ष झाले. मग नंतर लक्ष देऊ लागला, जितका आक्रमकतेने बोलू लागलो आपण धर्माबद्दल तितका आपल्याला वरचे पद भेटू लागलेत. आणि म्हणून पुढच्या कालखंडामध्ये मग त्यांना या ठिकाणी मुस्लिम लीगचं 1930च्या अलाहाबादच्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदच मिळालं. मग इथं आणखीन आक्रमकतेने बोलण्याने सांगितलं की मुस्लिम संस्कृती संवर्धन करण्यासाठी यांना वेगळा प्रदेश हवा आहे, आणि हा वायव्येकडचा प्रदेश या ठिकाणी वेगळा देऊनच इंग्रजांनी आमचं समाधान करावं. तर अशा पद्धतीने मग वेगळा पाकिस्तान, म्हणजे पुढे त्या प्रदेशाला रहमत अली चौधरी नाव ठेवलं पाकिस्तान. 1934ला रहमत अली चौधरी जो होता हा 1934ला कॅम्ब्रिज विद्यापीठामध्ये शिक्षण घेत होता बघा. आणि याच ठिकाणी त्यांनी एक ग्रंथ लिहिला होता, नाऊ और नेवर, आता नाही तर कधीच नाही. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी भारताच्या वायव्येकडचा सिंध, पाकिस्तान, काश्मीर, अफगाणिस्तान लगतचा एरिया यांचा मिळून जो काही प्रदेश तयार करायचा माननीय अध्यक्ष महोदयांनी जो सांगितला वायव्येकडचा पट्टा, तो पट्टा म्हणजे कोणता आणि त्या पट्ट्याला काय नाव द्यायचं या पुस्तकात त्यांनी सांगितलं पाकिस्तान. आणि याचा अर्थ त्यांनी सांगितलं, पी म्हणजे पंजाब, ए म्हणजे अफगाणिस्तान लगतचा एरिया, के म्हणजे काश्मीर, एस म्हणजे सिंध, आणि आय म्हणजे बलुचिस्तान मधलं आय घेतलं होतं. तर टोटल एरियाचा तो भाग बनवला आणि याचा एकत्रित शब्दाचा अर्थ होतो पवित्र भूमी. म्हणजे 2 अर्थाने त्यांनी हा शब्द घेतलेला होता. तर अशा पद्धतीनं पाकिस्तान शब्दाची निर्मिती कोणी केली असेल? रहमत अली चौधरीने केलेली. कुठल्या ग्रंथात केली? नऊ और नेवर नावाच्या ग्रंथात केली. हा 1934ला ग्रंथ लिहिलेला आहे केम्ब्रिज विद्यापीठात असताना. ठीक आहे. त्याच्या अगोदर 1930ला मोहम्मद इक्बाल यांनी वायव्येकडचा प्रदेशाचा वेगळा देश मुस्लिमांच्या संस्कृतीसाठी निर्माण करावा अशा प्रकारची मागणी केली होती. म्हणून पाकिस्तान कल्पनेची जनक कोणाला म्हणतात? मोहम्मद इक्बाल. पण पाकिस्तान शब्दाची निर्मिती केली रहमत अली चौधरींना. तर अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा. आणि यांचं सारे जे असे आजचे हे गीत कोणत्या ग्रंथात होतं? तराना-ए हिंद ह्या काव्य संग्रह होता त्यांचा. झालंय का? हा, म्हणून मग पाकिस्ताननं काही दहशतवादी हल्ला केला तर आपण म्हणतो नापाक इरादे. नापाक म्हणजे पवित्र नसलेले इरादे असं आपण म्हणत असतो त्यांना. मुस्लिम लीगने मुक्ती दिन केव्हा साजरा केला? मग केव्हा साजरा केला? 22 डिसेंबर 1939ला. कोणत्या घटनामुळे? काँग्रेसने राजीनामे दिले होते प्रांतातल्या सरकारमधून, तर काँग्रेसचे राजीनाम्याचा हा दिवस होता बघा. आता इथं बघा, हे काही तर 1939 एकच घटना आहे. ठीक आहे. द्वितीय जागतिक महायुद्धात भारताला ढकलले, त्याचा निषेध म्हणून प्रांतातील काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले, तेव्हा हा दिवस मुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात आला. इथंच लक्षात येतं ना, हे लंब वाचण्याची गरज नाही. मुक्ती दिन कधीच आहे ते जर लक्षात आलं की उत्तर येऊन जाते. मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली? मग कुठे झाली?
ढाक्याला झालेली. कधी झालेली आहे? 30 ऑक्टोबर 1906 ला झालेली. ठीक आहे. संस्थापक कोण होते? नवाब सलीमुल्ला, आगा खान आणि मोहसिन उल मुल्क. या तिघ जणांची नावं लक्षात ठेवायची. ठीक आहे. आणि यांनीच मग आपलं बंगालची जी फाळणी केली त्याचं समर्थन करायला सुरुवात केलं होतं बघा. आणि यांनीच मागणी केली होती की मुस्लिमांची संख्या न बघता त्यांचं राजकीय महत्व बघून आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ द्यावेत. म्हणून 1909च्या मॉर्लेमिंटो कायद्यामध्ये मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद केलेली होती. चला, 1930च्या मुस्लिम लीगच्या कुठल्या अधिवेशनात कवी मोहम्मद इक्बालने मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडली? प्रश्न उलटे पालटे होऊ लागले तिथे, काही नवीन काही करायची गरज नाही. लक्षात. अगोदरचा प्रश्न बघा काय होता तो. 19 डिसेंबरच्या अलाहाबाद येथील मुस्लिम लीगच्या अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षतेखाली भाषणाने पाकिस्तानचा पाया घातला गेला? मोहम्मद इक्बाल. आता हाच प्रश्न पुढे उलटा केला. 1930च्या मुस्लिम लीगच्या कुठल्या अधिवेशनात कवी मोहम्मद इक्बालने मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडली? ठीक आहे. हे बघा, मुस्लिम लीग बाबत 2-3 गोष्टी. एक तर स्थापना लक्षात ठेवा. नंबर 2 लखनौचा करार लक्षात ठेवा. नंबर 3 या ठिकाणी 30चं अधिवेशन लक्षात ठेवा. नंबर 4 34चं रहमत अली चौधरी. नंबर 5 मुक्ती दिन 1939चा. नंबर 6 मुस्लिम लीगचा प्रत्यक्ष कृती दिवस. आणि नंबर 7 फाळणी. या 6-7 घटना आल्या की याच्याबद्दल याच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही. पुढचा, महाराष्ट्रात होम रूल लीगची चळवळ कोणी सुरू केली? कोणी केली मग? आता महाराष्ट्रात म्हटल्यावर लोकमान्य टिळक. हे बघा इथं लक्षात घ्यायचं, होम रूल लीग म्हणजे स्वराज्य. यालाच मराठीत म्हणायचं स्वराज्य संघ. लीग म्हणजे संघ. इथं गडबड काय होते ते लक्षात घ्या. होम रूल लीगची स्थापना कोणी केली असं आलं तर सरळ प्रश्न येतो. पण एक वेळेस प्रश्न काय होता, होम रूल लीग इंग्लिश मध्ये नाव होतं पण मराठीत ट्रान्सलेट करताना स्वराज्य संघ नाव आलंय. आणि खाली दिलं की स्वराज्य संघाची स्थापना कोणत्या वर्षी झाली. मग आता सगळ्या मुलांना स्वराज्य पार्टी माहिती आहे, त्यालाच पक्ष म्हणतात, त्यालाच लीग म्हटलं जात असेल. मग खाली 1923 बऱ्याच जणांना आणलं ते. मग नंतर लक्षात आलंय हे 1917चं आहे म्हणून. अरे लक्षात, कारण ते होम रूल लीग आहे. इंग्लिश मध्ये बघितल्यानंतर लक्षात आलं होम रूल लीग आहे म्हणून. तर स्वराज्य संघ म्हणजेच होम रूल लीग आहे. भारतीय लोकांना स्वराज्य मिळावं याकरता 1916-17च्या कालखंडामध्ये अॅनी बेजंट आणि लोकमान्य टिळक यांनी होम रूल लीगची स्थापना केली होती. अॅनी बेजंटने आडीआरला केली, पुण्यामध्ये लोकमान्य टिळकांनी केलेली. आणि यांनी जे आंदोलन सुरू केलं त्याला होम रूल आंदोलन असं नाव पडलेलं आहे. स्वराज्य मिळवण्यासाठीचं आंदोलन होतं म्हणून त्याला होम रूल लीग किंवा होम रूल आंदोलन असं नाव पडतंय बघा. आणि या आंदोलनाला महाराष्ट्रातून सुरुवात कधीपासून झाली तर 16 पासून झाली. आणि कुठून झाली असा एकदा प्रश्न होता, ते बेळगाव पासून झालेली. महाराष्ट्रातल्या होम रूल चळवळीला सुरुवात कधी होते? एप्रिल 1916ला बेळगाव पासून. आणि या बेळगावच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते जोसेफ बॅप्टिस्टा. याच ठिकाणी लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशा प्रकारची घोषणा केलेली. म्हणून एक वेळेस प्रश्न होता, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे अशा प्रकारची घोषणा लोकमान्य टिळकांनी कुठल्या अधिवेशनात केली? तर बेळगावच्या अधिवेशनात केलेली. पहिल्यांदा कोणत्या अधिवेशनात केली? तर बेळगावच्या अधिवेशनामध्ये. ठीक आहे. आणि या अधिवेशनापासूनच होम रूल चळवळ सुरुवात होते बघा. आणि अॅनी बेजंटनं जे आंदोलन सुरू केलं ते सप्टेंबर 1916ला सुरुवात केलं आडीआर पासून. ज्याच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते सी सुब्रमण्यम. ठीक आहे. मग हे आंदोलन कधीपासून कधीपर्यंत चाललं? 16 ते 17च्या कालखंडात चालला. आणि 17ला केव्हा मग बरखास्त केलं? ज्यावेळेस 20 ऑगस्ट 1917ला मॉन्टेग्यूनं घोषणा केली पार्लमेंटमध्ये, ज्याला ऑगस्ट घोषणा किंवा मॉन्टेग्यूची घोषणा म्हणतो, की भारताला जबाबदार राज्य पद्धती देणं हे इंग्रज सरकारचा अंतिम ध्येय आहे म्हणून.
त्याच्यानंतर आपली मागणी मंजूर झाली असं समजून मग हे आंदोलन स्थगित करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. पुढचं आहे सप्टेंबर 1916 मध्ये होम रूल लीगची स्थापना टिंबटिंब यांनी केली. होम रूल लीगची स्थापना परत कोणी केली मग? आता इथं महाराष्ट्रात केले असं काही उच्चार नाही आणि पर्यायामध्ये लोकमान्य टिळक नाही, म्हणजे याचा अर्थ काय? अॅनी बेजंट आहे. ठीक आहे. अॅनी बेजंट बद्दल काल बोललेले, आयर्लंडचे होते, ते आयरिश होते. थिऑसॉफिकल सोसायटी या सामाजिक संघटनेमध्ये सहभागी झाले. थिऑसॉफिकल सोसायटीचा भारतामध्ये प्रसार करण्यासाठी भारतात आले 1893 ला आणि त्याच्यानंतर मग 1893 पासून ते 1913 पर्यंत सामाजिक क्षेत्रात काम केलं त्यांनी आणि 1914 ला मग त्यांनी भारतीय लोकांची गरिबी, दारिद्र्य, बेरोजगारी दूर करण्यासाठी स्वराज्याची मागणी केली. इंग्रज सरकारने ती फेटाळली. म्हणून मग सामाजिक क्षेत्रातून त्या राजकीय क्षेत्रात आल्या आणि 1914 ला त्यांनी न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ नावाची 2 वृत्तपत्र सुरुवात केले जनजागृती करण्यासाठी आणि होम रूल लीग नावाची संघटना स्थापन केली आंदोलन सुरू करण्यासाठी. ठीक आहे. होम रूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली? कोणत्या देशात सुरू झाली मग? पहिल्यांदा आयर्लंड मध्ये सुरुवात झालेली. कोणी सुरुवात केली होती? याचं नेतृत्व कोणी केलं होतं मग? रेडमंड. ठीक आहे. मग इंग्रजांनी होम रूल कोणाकोणाला दिलं? मग इंग्रजांची राजवट असलेल्या देशांपैकी पहिलं होम रूल कोणाला भेटलं? आयर्लंड. दुसरं होम रूल भेटलं कॅनडा. तिसरं होम रूल भेटलं ऑस्ट्रेलिया. आणि मग लोकमान्य टिळक म्हणत होते यांना जर भेटत असेल तर मग इंग्रजांची राजवट भारतावर पण आहे, मग आपल्याला काय मिळू नये आणि म्हणून मग आपण होम रूल मिळू शकतो म्हणून होम रूल आंदोलन सुरू केलं होतं. पुढचं आहे महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते कोण होते? रिपीट झाला वाटतं आपला प्रश्न. कोण होते मग? महाराष्ट्रातले लोकमान्य टिळक. मग महाराष्ट्राला होम रूल चळवळ कधीपासून सुरुवात झाली? एप्रिल 1916. कुठून सुरुवात झाली? बेळगाव. इथं पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष जोसेफ बॅप्टिस्टा होते. लोकमान्य टिळकांनी होम रूल चळवळचं नेतृत्व कोणत्या राज्याचं केलं होतं? एक महाराष्ट्र, एक कर्नाटक, लक्षात, गुजरात आणि मध्य प्रदेश. मध्य प्रदेश म्हणजे मध्य प्रांत होता अगोदर. आले लक्षात? ओके. होम रूल आंदोलन 16 ते 18, 16 ते 17 ची तसं ते भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या टिंबटिंब कालखंडात सुरू झाले. आता कोणत्या कालखंडात सुरू झालेले? 16 ते 17चा कालखंड कुठला येईल? जालमतवादी कालखंड येईल ना, कारण जालमतवादी कालखंड कुठला आहे? 5 ते 20 आहे. आणि या कालखंडात मग 2 आंदोलन झालेले. कुठली कुठली? एक तर बंगालच्या फाळणीनंतर झालेलं वंगभंग आंदोलन आणि दुसरं होम रूल आंदोलन. तर या कालखंडातील 2 आंदोलन लक्षात ठेवायचे, वंगभंग आणि होम रूल. ठीक आहे. गांधीमतवादी कालखंडामध्ये असहकार, सविनय कायदेभंग, भारत छोडो, वैयक्तिक सत्याग्रह हे या कालखंडातले. नेमस्तवादी म्हणजेच मवाळ मतवादी आहे, तटस्थ राहायचे ते नेमस्तवादी म्हणायचे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? कुठली विधाने बरोबर आहेत मग? चंपारण्य, निळीचा सत्याग्रह कधीचा आहे? 17चा आहे. बरोबर आहे. आता हे काय बरोबर विचारले इथं असे कोणा करायचे बघा. बरोबर आहे. खेडा सत्याग्रह चळवळ 18ची आहे. बरोबर आहे. जालियनवाला बाग हत्याकांड 1919. बरोबर आहे. स्वराज्य पक्षाची स्थापना 1 जानेवारी 1923. बरोबर आहे. कुठलं आहे? सगळंच बरोबर आहे. ठीक आहे. आता हे चंपारण्य सत्याग्रह कुठे झाला? बिहारमध्ये. कोणी केले नेतृत्व याचं? गांधीजींनी केलं होतं. कुठल्या पिकाबाबत होता? नीळ पिकाबाबत होता, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग बाबत होता. खेडा सत्याग्रहात नेतृत्व कोणी केलं होतं? परत महात्मा गांधींनीच केलं होतं. आलं लक्षात? शेत साराबंदी का केलं होतं ते पण लक्षात घ्या.
या कालखंडात दुष्काळ पडलेला आहे खेडा जिल्ह्यामध्ये, गुजरातमध्ये. आणि दुष्काळ पडलेला असताना सुद्धा इंग्रजांनी सक्तीने महसूल जमा करायला सुरुवात केली होती. मग यातून महात्मा गांधीने खेडा जिल्ह्यातल्या लोकांना सांगितलं, शेतसारा भरूच नका, ते घरदारा जमिनी जनावर जप्त करतील, काय करणार आहे. म्हणून लोकांनी मग शेतसारा भरलाच नाही. म्हणून काही लोकांचे घरदाराने जनावर जप्त केले सरकारनं. महात्मा गांधींनी सांगितलं करू द्या, ते काही शेती करणार नाहीत म्हणून. आणि नंतर मग लोक अशी का वागू लागलेत म्हणून इंग्रज सरकारने एक कमिटी स्थापन केली. त्या कमिटीच्या महात्मा गांधीजींनी लक्षात आणून दिलं की तुम्ही शेतसारा जर 1/4 पेक्षा कमी येत असेल आणीवारी पद्धत, तर या ठिकाणी दुष्काळ जाहीर करतात. आणि इथं तुम्ही दुष्काळ जाहीर केलेले नाही. मग हे इंग्रज कमिटीच्या लक्षात आणून दिलं, कमिटीने मान्य केलं. आणि कमिटीने सांगितलं की नाही, यांची यांना जमिनी जनावर परत करून टाका. फक्त मग इंग्रज सरकारने सांगितलं की बाबा आम्हाला खर्च भागवणं अवघड चाललंय. मग त्यांनी मग महात्मा गांधींनी सांगितलं, हे बघा, ज्यांची लायकी आहे मी त्यांच्याकडून जमा करतो, ज्यांची लायकी आहे आम्ही त्यांच्याकडून जमा करणार नाही. महात्मा गांधींनी होकार देऊन टाकला. मग तर अशा पद्धतीने हा खेडा सत्याग्रह होता बघा 1918चा. आणि जालियनवाला बाग हत्याकांड तुम्हाला माहिती आहे, पंजाबमध्ये अमृतसर शहरामधलं ठिकाण आहे जालियनवाला बाग. तिथं चारी बाजूने अशा भिंती आहेत बघा, मध्ये जाण्यासाठी एक अरुंद रस्ता आहे. ठीक आहे. इथं रॉलेट ऍक्टच्या विरोधात आंदोलन सुरू होतं बघा. आणि त्याचाच एक भाग म्हणजे पंडित मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली इथे व्यासपीठ उभारण्यात आलं होतं. इथं जवळपास 20,000 लोकांचा जनसमुदाय एकत्रित आला होता. पंजाब प्रांताचा गव्हर्नर होता मायकेल ओडवायर, लक्षात. आणि मायकेल ओडवायरनं मग अमृतसर शहर जनरल डायरच्या ताब्यात देऊन टाकलं होतं. आणि तिथे लष्करी कायदा 12 एप्रिलला लागू केला होता. लष्करी कायद्याचा उद्देश होता की 2 पेक्षा अधिक व्यक्तीने एकत्र येता कामा नये. मग लष्कराच्या हातात शहर दिल्यानंतर लोकांना माहितच नाही झालं, कारण दुसऱ्या दिवशी बैसाखी सण होता 13 एप्रिलला. आणि बैसाखी सणाच्या निमित्तानं सगळे लोक, शीख समुदाय तरी अमृतसर शहरामध्ये एकत्र आला. आणि यांनी ठरवलं होतं की आपण एक बैठक घेऊ आणि आपल्या बैठकीमध्ये त्यांचे जे प्रमुख नेते होते डॉक्टर सत्यपाल आणि किसलो यांना इंग्रजांनी अटक केली होती. यांना मुक्तता करावी, यांची मुक्तता करावी आणि रोलॅक्ट ऍक्ट जो होता तो रद्द करावा. अशा प्रकारच्या 2 मागण्यासाठी 20,000 लोक एकत्रित आले होते. मग जनरल डायरला वाटू लागलं की 2 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येता कामा नये असा नियम असताना ही 20,000 लोक एकत्रित आले. पण लोकांना कुठे माहिती कायदा लागू झाला म्हणून, कारण आदल्या दिवशी कायदा लागू केल्याची खबर होती, लोकांना खबर कुठे मिळाली. आणि अशा पद्धतीने जनरल डायरनं मग या ठिकाणी जवळपास 90 शिपाई आणले आणि डायरेक्ट गोळीबाराचा आदेश दिला. त्यालाच म्हणायचं जालियनवाला बाग हत्याकांड. यामध्ये महात्मा गांधी कमिटीने सांगितलं 1500 लोक मरण पावलेले. इंग्रजांची जी हंटर कमिटी होती त्याने 479 लोक मरण पावल्याचे सांगितलं होतं. याचाच परिणाम म्हणजे या ठिकाणी रवींद्रनाथ टागोरांनी सर पदवी परत केली होती बघा. ठीक आहे. आणि त्यानंतर मग या ठिकाणी मुंजे वगैरे जे काही पार्लमेंटमध्ये होते त्याने तिथला सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तर जालियनवाला बाग हत्याकांडाची घटना 13 एप्रिल 1919 ची घटना आहे. आणि याच्यानंतर भारतीय लोकांतला मनातला असंतोष जो वाढलेला आहे यालाच मार्ग दाखवण्याचं काम महात्मा गांधीजींनी केलं. आणि 1920ला असहकार आंदोलन सुरू केलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर स्वराज्य पक्षाची स्थापना 1923 ची. स्वराज्य मिळवण्यासाठीचा हा पक्ष होता म्हणून स्वराज्य पक्ष नाव दिलं होतं. याची स्थापना झाली होती अलाहाबादला. 1 जानेवारी 1923 ला स्थापना केली होती. CR दास, पंडित मोतीलाल नेहरू, विठ्ठलभाई पटेल, लक्षात ही लोक होते. ठीक आहे. यासाठी डिसेंबर 1922 गया अधिवेशनामध्ये CR दास अध्यक्ष असताना त्यांनी ठराव मांडला होता की काँग्रेस जर निवडणुका लढवता येत नसेल तर स्वराज्य नावाचा वेगळा पक्ष स्थापन करून निवडणुका लढवल्या पाहिजेत. पण तो ठराव अपयशी ठरला म्हणून CR दासांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन टाकला. आणि हे सगळे लोक अलाहाबादला पंडित मोतीलाल नेहरूंच्या घरी एकत्रित आले. आणि त्या ठिकाणी 23 ला इलेक्शन होणार होते. पटकन या ठिकाणी पक्ष वेगळा काढणं गरजेचं होतं म्हणून स्वराज्य पक्ष किंवा पार्टी स्थापन झाले. ठीक आहे. तर हे विधान आता काय इथे विचारलेले बरोबर कोणते, सगळे विधान बरोबर आहेत. पुढचा प्रश्न येतो चंपारण्य सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केले. पहिला आहे चंपारण्य सत्याग्रह कधीचा आहे, 1917चा आहे. कुठल्या राज्यात होता हे चंपारण्य, बिहार. कुठल्या पिकाची संबंधित आहे, नीळ पिकाची संबंधित आहे. आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगशी संबंधित आहे. इंग्रजांनी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कधी आणली होती,
तर 1835 ला आणली होती. लक्षात. नंतर मग इंग्रजांच्या कालखंडात रद्द झाली. आणि आधुनिक भारतामध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करणार भारतातलं पहिले राज्य कोण आहे? महाराष्ट्र आहे. लक्षात. आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कधी आणली आपण? 2004 ला. कंपन्यांना शेतकऱ्यांसोबत कॉन्ट्रॅक्ट करता येईल आणि डायरेक्ट शेतकऱ्यांकडून माल कंपन्यांना घेता येईल. अशा प्रकारचं 2004 पासून आपल्याकडे कायदा आलेला आहे. तर हा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कायदा इंग्रजांचा होता अगोदरच. मधल्या कालखंडात रद्द झाला. आधुनिक कालखंडात आपण आणखी सुरू केलेलं आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी नेतृत्व कोणी केलं? महात्मा गांधींनी केले. चंपारण्यातल्या समस्या महात्मा गांधीजींकडे कोण घेऊन आलं होतं? राजकुमार शुक्ला. हे पण लक्षात ठेवा. आणि या सत्याग्रह मग राजेंद्र प्रसाद, महात्मा गांधी, राजकुमार शुक्ला हे सगळे लोक सहभागी झाले होते. हे महात्मा गांधीजींचं भारतातलं पहिला सत्याग्रह होता. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदी चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरुवात केली? पहिला प्रश्न आता उलटा केला. म्हणून मेजॉरिटी प्रश्न जी आहे ना अगोदरची व्यवस्थित बघत चला. तर 18 ला कुठला होता मग? लक्षात. खेडा सत्याग्रह. अगोदरचा हा खेडा शब्द प्रश्नात होता. लक्षात. आणि साराबंदी या ठिकाणी खाली होता. हे काही सांगण्याची गरज नाही. आता शेतसारा भरू नये, कारण दुष्काळ पडलेला असताना सुद्धा सक्तीनं शेतसारा इंग्रजांनी वसूल केला होता. त्याबाबतचा सत्याग्रह होता. गोरखपूर काय आठवतंय? चौरी चौरा दुर्घटना घडलेली आहे या जिल्ह्यामध्ये. या जिल्ह्यात चौरी चौरा नावाचं गाव लागतंय. आणि इथं 5 फेब्रुवारी 1922 ला हत्याकांड घडलेले, त्याला चौरी चौरा दुर्घटना म्हणतात. सोलापूर 1930 च्या कालखंडामध्ये सविनय कायदेभंग चळवळीमध्ये इथला गिरणी कामगार वर्ग जो आहे, तो गिरणी कामगार वर्ग महात्मा गांधींना अटक झाली म्हणून संपाला उतारला गेला होता. पुणे. मग आता 42च्या आंदोलनामधलं महत्वाचं ठिकाण होतं. जोड्या लावा. एका बाजूला सत्याग्रह, दुसऱ्या बाजूला वर्षे. मग परत खेडा सत्याग्रह आला. कधीचा आहे? 18चा आहे. साबरमती आश्रमाची स्थापना कधीची आहे? 16ची आहे. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून आले. मुंबईत त्यांचं आगमन झालं 9 जानेवारी 1915 ला. म्हणून हा दिवस आपण प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा करतो. आणि त्यांच्यासोबत आलेल्या समर्थकांसाठी त्यांनी आश्रम बांधला 16 ला साबरमती नदीच्या काठावर अहमदाबादला. त्याला साबरमती आश्रम म्हणतात. मग पहिला सत्याग्रह केला त्यांनी चंपारणे. कधीचा? 17चा. लक्षात. आणि गिरणी कामगारांसाठी पहिलं उपोषण केलं त्यांनी 1918 ला. पण इथं 18 पर्याय नाही, म्हणजे आता 19 पर्याय घ्यावा लागतो आपल्याला. ठीक आहे. त्यांचा पहिला सत्याग्रह चंपारणे. कधीचा? 1917चा. नंबर 2 येतं हे गिरणी कामगारांचं उपोषण 1918चं आहे. नंतर 3 ला येते खेडा सत्याग्रह, त्याच्यानंतर 1918 लाच आहे. लक्षात. हे असं यायला पाहिजे, पण इथं पर्याय तसे नाही, जसे आहे तसे उच्चार करायचा. आता कुठला येईल मग? 4 1 3 नंबर येईल. झालंय. 2 नंबर येईल. बरोबर आहे. हे 18चं आहे. 2 नंबर येईल. बरोबर आहे का? महात्मा गांधींचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो? महात्मा गांधींचा जन्मदिवस जागतिक अहिंसा दिवस असतो. कधीपासून साजरा केला जातो? 2007 पासून. लक्षात. आणि मृत्यूचा दिवस? हुतात्मा दिन? जानेवारी 1948. अहमदाबाद मिल कामगारांचा संप, ती संबंधित कोण होते? कोण होते मग? महात्मा गांधी. कधीची घटना आहे? 18. काय होतं संप? गिरणी कामगारांचा संप कशाबाबत होता? भत्ता. कुठला भत्ता होता?
हे बघा, हे काय आहे लक्षात घ्या, अहमदाबादमध्ये गिरणी कामगार मोठ्या प्रमाणात होते, कारण गिरण्या भरपूर होत्या सुती कापडाच्या. आणि अगोदर प्लेगची साथ यायची बघा, आणि गुजरात पासूनच प्लेगला सुरुवात व्हायची. त्या प्लेगच्या साथीच्या मध्ये गावाच्या गावातले लोक मरण पावायचे, पूर्ण गाव संपुष्टात येऊन जायचं. त्यामुळे प्लेग आल्याची खबर मिळाली की गिरणी कामगार जे वेगवेगळ्या प्रांतातून आलेले होते तिथं, ती सगळे ते कारखाने सोडून गावाकडे पळून जायचे. त्यामुळे गिरणी चालवण्याचं अवघड होऊन जायचं ना, कामगारच राहायचे नाही. म्हणून या इथल्या गिरणी कामगारांनी, आपल्या मालकांनी काय केलं होतं, प्लेग बोनस नावाचा एक भत्ता सुरू केला होता की बापा या ठिकाणी तुम्ही गावाकडे जाऊन तुमचा जेवढा पगार आहे तेवढाच आम्ही भत्ता देऊ, म्हणजे पगार दुप्पट झाला. तर अशा पद्धतीनं प्लेग बोनस सुरू केला होता बघा. पुढच्या कालखंडामध्ये प्लेग वरती लशी आल्या, त्यामुळे आता प्लेगच्या साथी पसरणं अवघड झालंय. मग प्लेगच बंद झाला, मग बोनस कशाला द्यायचं, म्हणून गिरणी मालकाने प्लेग बोनस बंद करून टाकला. मग पगार निम्म्यानं कमी झाला ना एकदम. म्हणून मग ही समस्या गिरणी कामगार घेऊन गेले महात्मा गांधींकडे की बाबा सोल्युशन करा. मग महात्मा गांधींचं मत होतं की तुम्ही एकदमच बंद नाही करायला पाहिजेत ना, ते काही प्रमाणात कमी करा. मग महात्मा गांधींनी गिरणी मालकांना सांगितलं की प्लेग भत्ता जेवढा होता तो निदान 100% तुम्ही रद्द न करता काय करा, 50% ठेवा, 50% रद्द करा. लक्षात. मग गिरणीच्या मालकांनी मग यांनी सांगितलं की नाही, आम्ही आखरे 20% देऊ शकतो. मग दोघात तडजोड झाली, म्हणून मग तिसरा पर्याय आला की बाबा एखाद्या न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन करून निर्णय घेऊ. अगोदर हे मान्य करायला तयार नव्हते, म्हणून उपोषणाला बसले. मग आणि उपोषणातून मग शेवटी तोडगा निघाला की तिसरा व्यक्ती नियुक्त करू. मग न्यायाधीश नियुक्त केले. न्यायाधीशाने मग या दोघांचा मधला मार्ग काढला. मधला मार्ग म्हणजे 35%. यांना सांगितलं 15% तुम्ही पुढे जा, यांना सांगितलं 15% तुम्ही मागे या. आणि यातून मग प्लेग बोनस मान्य झाला. किती टक्के? 35% वरती आला बघा. तर याला हा गिरणी कामगारांचा संपाशी संबंधित मुद्दा म्हणतो आपण. महात्मा गांधींच्या भारतातील प्रारंभीच्या आंदोलनाचा कालक्रम, हे घटनाक्रमावरती प्रश्न असतो बघा. कोणत्या घटनेवर येईल फक्त सांगता येत नाही. आता हे सोपं आहे. चंपारण्य, नंतर अहमदाबाद गिरणी कामगारांचा संप, आणि नंतर खेडा सत्याग्रह. हे 3 येईल, 3 4 नाही. अगोदर गिरणी कामगारांचा संप होतो, नंतर मग खेडाचा सत्याग्रह. म्हणून त्या जोड्या लावामध्ये मी सांगत होता अहमदाबाद गिरणी कामगारांचा संप 1919 दाखवलं होतं, म्हणून म्हटलं ते चुकीचं होतं. पण मग ते कोणी अर्ज नाही केला, कोणी काही नाही केला, ते जमून गेलं. ते आयोगाकडे जोपर्यंत येत नाही समस्या तोपर्यंत आयोग लक्ष घालत नाही. असहकार चळवळी बरोबरच महात्मा गांधींनी खालीलपैकी कोणता कार्यक्रम हाती घेतला? कोणाबरोबर? असहकार चळवळी बरोबर. म्हणजे 1920च्या कालखंडात कोणता कार्यक्रम हातात घेतलेला होता? हा मागच्या वर्षीचा प्रश्न आहे. स्वदेशी वस्तूचा प्रचार करण्याचा कार्यक्रम, हिंदू मुस्लिम ऐक्याचा कार्यक्रम, अस्पृश्यता निवारणाचा कार्यक्रम, आणि दारूबंदीचा कार्यक्रम. सगळंच ओरिजिनल काय ते लक्षात घ्या. हे बघा, महात्मा गांधी कोणते आंदोलन करण्याच्या अगोदर मार्ग देतात. मग इथे सुद्धा मार्ग दिले होते, 2 मार्ग दिले होते बघा. कुठले कुठले? एक सकारात्मक मार्ग आणि एक नकारात्मक मार्ग, असे 2 मार्ग दिले. सकारात्मक मार्गामध्ये सांगितलं होतं काय काय करायचं, आणि नकारात्मक मार्गामध्ये सांगितलं होतं काय करायचं नाही. मग काय काय करायचं? अगोदर आपल्यातले जे काही भेदभाव आहे ते नष्ट करा, हिंदू मुस्लिम ऐक्य करा, लक्षात, स्वदेशी वस्तूचा प्रचार करा, अस्पृश्यता निर्मूलन करा. हे सकारात्मक मार्ग सांगितले होते. नकारात्मक मार्ग दिले होते बहिष्कार टाका. कशावर? सरकारच्या प्रत्येक कार्यक्रमावर बहिष्कार टाका, सरकारी नोकरीवर बहिष्कार टाका, सरकारी वकिलीवर बहिष्कार टाका, सरकारी शाळांवरती बहिष्कार टाका, विदेशी मालावर बहिष्कार टाका, कायदे मंडळावर बहिष्कार टाका, लक्षात, दारूबंदी बहिष्कार टाका. तर असे हे नकारात्मक मार्ग सांगितले होते बघा. इथं सकारात्मक आणि नकारात्मक असे काही नाही विचारले, डायरेक्ट कार्यक्रमच विचारला सगळा. ते सगळेच येतात मग त्याच्यामध्ये.
ज्या दिवशी लोकमान्य टिळकांचे निधन झाले त्याच दिवशी महात्मा गांधींच्या टिंबटिंब चळवळीचे उद्घाटन मुंबईत झाले. कुठल्या? असहकार. हे बघा, मी हे प्रश्न या करता घेतला, प्रश्न सोपाच होता, त्याचं काही उत्तर तुम्हाला अवघड आहे असं नाही. प्रश्न या करता घेतला की हे बघा, प्रश्न कधी विचारला? 2020चा. का विचारला? कारण ही घटना 1920 ची होती आणि बरोबर 20 ला 100 वर्षे पूर्ण होत होती. सोपा म्हणून कोणी लक्ष देत नाही बघा. म्हणून कोणताही प्रश्न अपडेट असतो त्याचा चालू घडामोडीशी काहीतरी संबंध असतो. मग इथं एकाच वेळेत दोन घटना होत्या. असहकार चळवळ पण 20 ला सुरुवात झाली आणि लोकमान्य टिळकांचं निधन पण 20 लाच झालं. म्हणून याच्यातच दोन्ही कव्हर करून टाकलं त्यांनी, दोन वेगवेगळे प्रश्न घेण्याच्या ऐवजी. तर अशा पद्धतीनं प्रश्न विचारतानाचा फॉर्मॅट म्हणजे हे या करता सोपा असेल तर सगळ्याचीच येणार आहे, पण तुम्हाला हा प्रश्नाची उत्तरच माहित नाही, चालू घडामोडीच राहील ना असं एखादं, किंवा मग खालीलपैकी कोणत्या घटना कधीच्या असं पण जर बघितलं तर अंदाज बांधता येईल तुम्हाला. अरे हे असू शकतं गड्या, कारण हे 20 आहे, हे 30 आहे लक्षात, आणि हे ते 42 आहे. आणि दारूबंदी सारखं येऊ शकत नाही का? दारूबंदी तर प्रत्येक वेळेस कार्यक्रम होत त्यांचा लक्षात. म्हणून मग मी एकदा शिकवताना पुण्यामध्ये काय झालं होतं की बाबा असहकार चळवळीच्या वेळेसही दारूबंदी होतं, सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळेसही दारूबंदी होतं. मग प्रत्येक वेळेस दारूबंदी का ठेवलं? मग आता ते भगीरथच्या मुलांनी, आता भरपूर मुलं होते, एका जण उभं राहून सांगितलं की सर प्रत्येक वेळेस कार्यक्रम या करता ठेवला की कस्तुरबा गांधींनी त्यांची दारू बंद केली होती. मग मी म्हटलं आता हे प्रत्येक बायकाला वाटतं नवऱ्याने दारू घेऊन ये म्हणून, मग कस्तुरबा गांधींनी जगाचे वेगळे काय विचार म्हणला असा, मग जेणेकरून इकडे हे केलं. मग त्यांनी सांगितलं की सर तसं नाही, साला आपल्याला नाही ना मग कोणालाच नको, म्हणून मग त्यांनी म्हटलं असेल म्हणून. तर कोणी काय विचार मांडेल. चला, चौरी चौरा घटनेनंतर टिंबटिंब चळवळ संपुष्टात आली. कुठली? ठीक आहे, असहकार चळवळ. असहकार चळवळीचा कालखंड येतो 1920 ते 22 हा कालखंड आहे. ठीक आहे, त्यामुळं 1922 ला 5 फेब्रुवारी 1922 ची घटना आहे. कधीची? 5 फेब्रुवारी 1922 चौरी चौरा दुर्घटना. चौरी चौरा हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे मग? गोरखपूर, उत्तर प्रदेश. गोरखपूर हा मतदारसंघ आहे, तो सध्याचे मुख्यमंत्र्यांचा तो मतदारसंघ आहे, योगी. ठीक आहे. आता या चळवळीबद्दल लक्षात ठेवा, यात इथं चौरी चौरा गावाचे 4-5 गावातले लोक एकत्रित आले होते. जवळपास 3000 लोकांचा हा जनसमुदाय होता. याचं नेतृत्व कोणी केलं होतं? भगवान आहिर. त्यात 3500 लोकांचं नेतृत्व करत होते भगवान आहिर. आणि हे भगवान आहिर यांनी जे काही तिथं सत्याग्रह उभारला, हे काही सविनय आपलं असहकार चळवळीचा संबंध नाही. याचा वाढती महागाई आणि दारूबंदी करावी यासाठी त्यांनी लोकांना संघटित केलं होतं. पण झालं काय? इथला एक PSI होता आणि जवळपास 21 पोलीस होते. यांनी सुरुवातीला लाठीचार केला. लाठीचार करून सुद्धा लोक बदत नाही म्हणून हवेत गोळीबार केल्यात, आणि हवेत गोळीबार करून सुद्धा बदत नाही म्हणून काही कार्यकर्त्यांच्या पायावरती गोळ्या झाडल्यात लक्षात. आणि त्यामुळे बाकीचे लोक बिथरले, पळून गेलेत. त्यांना वाटतं गोळीबार सुरू झालं की काय, कारण जालियनवाला बाग हत्याकांडाची मागच्या घटना ताज्या होत्या. पण नंतर कळालं की यांच्याकडचे PSI कडेच बंदूक होती, बाकी काठ्या होत्या म्हणून. आणि यातून मग हा सगळा लोक एकत्रित आलेत आणि एकत्रित येऊन त्यांनी मग पोलीस चौकीला वेढा घातला. पोलीस बाहेर येत नाही म्हणून बाहेरून कडी लावून घेतली आणि पोलीस चौकी पिटून दिली. या घटनेमध्ये 21 पोलीस आणि एक PSI मरण पावलेला आहे. याला म्हणायचे चौरी चौरा दुर्घटना. आणि याच्यानंतर ही घटना मग महात्मा गांधींना 2 दिवसांना कळाली. त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलंय की हिंसात्मक वळण लागू लागले आंदोलनाला, म्हणून महात्मा गांधींनी मग काँग्रेसचे सगळेच नेते तुरुंगात होते, महात्मा गांधी बाहेर होते. मग त्यांनी परस्पर निर्णय घेऊन टाकला आंदोलन स्थगित करण्याचा. म्हणून गांधीजींनी असहकार चळवळ थांबवण्याचे कारण काय? कुठला आहे? प्रश्न उलटा झाला. मी अशीच मेजॉरिटी घेतलेली की बाबा प्रश्न कसे कसे करू लागले, तितक्याच जागेत फिरू लागलेत ना ते. चौरी चौरा दुर्घटना लक्षात. कधीची घटना आहे परत? मग
5 फेब्रुवारी 1922 कुठल्या जिल्ह्यात? चौरी चौरा गाव, उत्तर प्रदेश मध्ये गोरखपूर जिल्ह्यामध्ये. किती लोक मरण पावले या घटनेत? 22. एक PSI आणि बाकीचे पोलीस. कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरू झाली? कुठला? तुर्कस्तान. तुर्कस्तानचा जो राजा होता त्यालाच नाव होतं खलिफा, आणि खलिफा हा पूर्ण मुस्लिम धर्मियांचा धर्मगुरू. पहिल्या महायुद्धामध्ये इंग्लंड विजय झाला आणि तुर्कस्तान पहिल्या महायुद्धामध्ये जर्मनीच्या बाजूने उतरला गेलं होतं. त्यामुळे जर्मनी सोबत वर्सायचा तह करण्यात आला होता आणि तुर्कस्तान सोबत कुठला तह केला होता? सेवायचा तह. आणि या सेवायच्या तहानुसार तुर्कस्तानची तुकडे पाडण्यात आले. एका तुकड्यावर इंग्लंडचा अधिकार, एका तुकड्यावर फ्रान्सचा अधिकार करण्यात आला आणि खलिफाचे राजवट पण बरखास्त करण्यात आले. मग संपूर्ण मुस्लिम धर्मियांचं धर्मगुरूची राजवट बरखास्त करणाऱ्या इंग्रजांच्या विरोधामध्ये, भारतात इंग्रजांचीच राजवट आहे म्हणून त्यांच्या विरोधामध्ये 1919 अली बंधू शौकत अली आणि मोहम्मद अली या दोघांनी, हे UAE मधले धर्मगुरू होते, भारतात स्थायिक झाले होते पुढच्या कालखंडात. यांनी मग दिल्लीला खिलाफत लीग नावाची संघटना स्थापन केली आणि हिच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? मग महात्मा गांधी होते बघा. ठीक आहे. तर खलिफाची राजवट पुनर्स्थापित करण्याकरता भारतातल्या मुस्लिमांनी अली बंधूच्या नेतृत्वाखाली खिलाफत चळवळ सुरू केलेली होती. जालियनवाला बागेतील निरपराधी निशस्त्र जनतेवर गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले होते? वोडवायरना दिले होते. वोडवायर हा पंजाबचा गव्हर्नर होता, लक्षात. आणि याला जबाबदार म्हटलं जातं बघा. आता हे घटना असेच लक्षात ठेवा. वोडवायरना अधिकार या ठिकाणी निर्णय दिला होता आणि जबाबदार जनरल डायर होता. आता ही घटना कधीची आहे? 13 एप्रिल 1919. कुठल्या प्रांतातली आहे? पंजाब. कुठल्या शहरातली आहे? अमृतसर. या दिवशी कुठला सण होता? बैसाखी सण होता. हा शिखांचा सगळ्यात मोठा सण असतो. अन्नधान्य निघाल्यानंतर साजरा केला जाणारा सण असतो. ठीक आहे. या घटनेनंतर या ठिकाणी कुठली चौकशी समिती स्थापन करण्यात आली? इंग्रजांनी या ठिकाणी हंटर कमिटीची स्थापना केली होती आणि काँग्रेसनं महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय समिती स्थापन केली होती. ठीक आहे. या कमिटीमध्ये 7 सदस्य होते. या कमिटीमध्ये 2 सदस्य होते, पंडित मोतीलाल नेहरू आणि आणखी एक जण होता. 3 जण होते. महात्मा गांधी एक होते, पंडित मोतीलाल नेहरू आणि आणखीन एक, म्हणजे 3 सदस्यीय समिती होती. गांधी आयर्विंग कराराने टिंबटिंबला स्थगिती देण्यात आली. कशाला? पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा. गांधी आयर्विंग करार कधीचा? 5 मार्च 1931 कोणात झाला? गांधी आणि आयर्विन मध्ये झाला होता. कशासाठी झाला होता? तर सविनय कायदेभंग चळवळ चालू होती 1930 ते 31 पहिल्या टप्प्यामध्ये. आणि पहिल्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक, महिला सहभागी झाले होते, आदिवासी लोक सहभागी झाले होते. त्यामुळे आंदोलन स्थगित करणं गरजेचं होतं. का? कारण रॅमसे मॅकडोनाल्डनं आयर्विनला पत्र पाठवलं होतं की पहिल्या गोलमेज परिषदेला सगळ्या सदस्यांना बोलवा म्हणून, पण काँग्रेसने बहिष्कार टाकला. आणि काँग्रेसच जर येत नसेल तर त्यानंतर जो काही कायदा होणार तो काँग्रेसनेच मान्य केला नाही तर भारत लागू करता येणार नाही. म्हणून मग पुढच्या दुसऱ्या गोलमेज परिषदेला बोलवणं गरजेचं होतं. यासाठी आंदोलन पण स्थगित करणं गरजेचं होतं. मग यासाठी आयर्विनना तुरुंगात जाऊन, दिल्लीमध्ये तुरुंगात होते महात्मा गांधी या कालखंडात, तुरुंगात जाऊन गांधींसोबत चर्चा करून एक प्रस्ताव तयार केला. त्यालाच म्हणायचं गांधी आयर्विन करार, यालाच म्हणायचं दिल्ली करार. दुसरं नाव काय? दिल्ली करार. कारण आता हा नाव, हे शब्द चावून चावून चौथा झालेला शब्द आहे आता. कारण आता जर फिरकेच घ्यायचे म्हटले मग दिल्ली करार कोणात झाला? गांधी आणि आयर्विन मध्ये. किंवा दिल्ली करार कधीचा? 5 मार्च 31. मग करारातल्या तरतुदी काय काय होत्या ते लक्षात घ्या. करारातल्या तरतुदी होत्या की महात्मा गांधीजींनी चळवळ स्थगित करावी, लक्षात.
काँग्रेसनं दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहावं. या चळवळी दरम्यान जे काही हिंसा झाली त्या हिंसाचाराची न्यायालयीन चौकशीची मागणी काँग्रेसनं करू नये आणि केंद्रामध्ये या ठिकाणी राखीव खाती सोपी खाती अशा द्विदल शासन पद्धती असाव्यात. या आयर्विनच्या अटी गांधीजींनी मान्य केल्यात. मग गांधीजींच्या पण अटी आयर्विननं मान्य केल्यात. पहिली होती या चळवळी दरम्यान ज्यांना ज्यांना अटक केली त्यांना सोडून द्यावं. दुसरी अट होती की विदेशी मालाच्या दुकानासमोर शांततेत निदर्शने करण्याचा अधिकार भारतीयांना द्यावा. तिसरं तरतूद होती की मिठावरचे कर जे पूर्ण रद्द होत नसेल तर काही प्रमाणात कमी करावेत. लक्षात. तर या गांधीजींच्या अटी आयर्विननं मान्य केल्या. तर अशा प्रकारचा हा करार होता. एकमेकांच्या अटी मान्य झालेल्या होत्या. हा, पंडित मदन मोहन मालवीय होते. पंडित मोतीलाल नेहरू, पंडित मदन मोहन मालवीय ते सदस्य होते महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखालच्या कमिटीचे. बरोबर आहे. झालंय. ओके. खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते? स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते? आता कोण असणार आहे? मला वाटलं ब कडे टाकलं की काय, म्हणजे सी आर दास, मोतीलाल नेहरू, विठ्ठलभाई पटेल हे लोक होते. यातला सी आर दास दिलेले बघा. स्वराज्य पार्टीची स्थापना कधीची? मग 1 जानेवारी 1923 ची. कुठं स्थापना झाली? अलाहाबाद. लक्षात. आणि स्वराज्य मिळवण्यासाठीच्या ही संघटना स्थापन केली होती. आता काँग्रेसने संघटना, काँग्रेस असताना स्वराज्य पक्ष का? तर त्याचं कारण 1920 ला असहकार आंदोलनामध्येच काँग्रेसने सांगितलं सरकारचा जिथं संबंध येईल तिथं बहिष्कार टाका. मग कायदेमंडळावर बहिष्कार टाकण्याचं ठरलं होतं. मग सी आर दासन ते म्हणत होते 1922 ला आता तो बहिष्कार मागे घ्या आणि आपण कायदेमंडळात जाऊन सरकारला विरोध करू आता. कारण आंदोलन जर थांबलं असेल तर मग आता कायदेमंडळाशिवाय दुसरा मार्ग नाही सरकारला विरोध करण्याचा. पण महात्मा गांधी म्हणतात की नाही, आपण आता बहिष्कार टाकण्यास ठरवलं ना, आता डबल निवडणुका लढवायच्या नाही. कारण 1920 ला बऱ्याच लोकांनी नोकरीचा राजीनामा दिला. त्यांना इंग्रज लोक नोकरीला घेणार आहे का परत? म्हणून महात्मा गांधींनी सांगितलं त्या मार्गावर यायचं नाही. मग सी आर दासांनी सांगितलं त्या मार्गावर येत नसेल तर मग आपला वेगळा पक्ष स्थापन करून कायदेमंडळात जाऊन स्वराज्य मिळवण्यासाठी दबाव टाकू आपण. मग महात्मा गांधींनी सांगितलं ओके, तुम्ही काँग्रेसमध्ये ठराव मांडा. मग 22च्या गया अधिवेशनामध्ये ठराव मांडला. सी आर दासच अध्यक्ष होते ना, पण तो ठराव संमत झाला नाही. मग सी आर दासांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि 1 जानेवारी 23 ला मग त्यांनी वेगळा पक्ष काढला, स्वराज्य पक्ष किंवा स्वराज्य पार्टी. स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? काय ध्येय होते? आता सांगितलं ना, स्वराज्य मिळवणे. आता स्वराज्य म्हणजे साम्राज्य अंतर्गतच येणार ना. अंतर्गत आणि बहिर्गत धोरण सांगितले ना आपण. अंतर्गत धोरण म्हणजे स्वराज्य. याला हे पर्याय शब्द आहे. असाही शब्द चालतो, हाही शब्द चालतो. ठीक आहे. 1919च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदेमंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता? स्वराज्य पक्ष. 1919च्या कायद्यानुसार निवडणुका कधी झाल्या होत्या? 1923 ला झाल्या होत्या. आणि 23च्या निवडणुकीमध्ये स्वराज्य पक्ष 1 नंबरला निवडून आलेला आहे. काळानुसारच्या घटना सांगा आता. सांगा. हे बघा, दुसरी गोलमेज परिषद कधीची आहे? 31. गांधी अरविंद करार 31. नेहरू रिपोर्ट 28. जाती निवाडा 32. हे बघा 31च्या ह्या दोन आहे. आता या दोन वरूनच उत्तर काढू. हे 1 नंबरला येईल, हे शेवटच्या नंबरला येईल. ब आणि ड, ब आणि ड, ब आणि ड, ब आणि अरे यार इथं 2 आले म्हणजे हे 2 कटलेत, पण या 2 पैकी उत्तर आहे. मग आता बघावंच लागतंय 31 ची घटना पहिली कुठली. आता इथं महिना तुम्हाला माहित असेल तर सगळ्यात चांगली. आज सप्टेंबर महिन्यातलं आहे, हे मार्च महिन्यातलं आहे. किंवा मग घटना आठवा पहिली कुठली असेल ते. मग क येईल पहिलं, ब नंतर क, नंतर अ, नंतर ड. उत्तर काय येईल मग?
3 नंबर येईल. झालंय का? ओके. सविनय कायदेभंग चळवळीची वैशिष्ट्ये कोणती आहेत? सविनय कायदेभंग चळवळ कधीची आहे? 1930 ते 31 ची आहे. काय काय वैशिष्ट्ये? खान अब्दुल गफार खान यांच्या खाली पठाणांचा सहभाग होता. वायव्य सरहद्द प्रांत पेशावर त्याचं मुख्यालय होतं. इथं खान अब्दुल गफार खान यांची संघटना कुठली? खुदाई खिदमतगार. आणि या संघटनेचे कार्यकर्ते लाल कपडे घालत असल्यामुळे त्यांना लाल डगलेवाले म्हटले जायचे. की एकाच दिवशी डॉक्टर खान साहेब आणि खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरले गेले होते बघा. तर या चळवळीचाच भाग होता. त्याच्यानंतर महात्मा गांधीजींनी कैसर हिंद पदवी परत केली का? नाही. कैसर हिंद पदवी परत केव्हा केली? असहकार चळवळ सुरू झाली होती त्यावेळेस त्यांनी ती परत केलेली. त्यामुळे हे बरोबर नाही. कारण सविनय कायदेभंग संबंध आणि असहकार चळवळीचा संबंध या धारासाना येथील मिठा सत्याग्रहात नेतृत्व सरोजिनी नायडूने केलं का? हो केलं. कारण महात्मा गांधीजींना अटक झाली होती म्हणून महात्मा गांधीजींनी या चळवळीचे नेतृत्व सरोजिनी नायडू करतील अशा प्रकारची घोषणा केली होती. आणि स्त्रियांची उल्लेखनीय कामगिरी आहे का? हो आहे. कारण महात्मा गांधीजींनी सांगितलं होतं की सविनय कायदेभंग चळवळ संपूर्ण स्वराज्यासाठी सुरू झालेलं आहे. आणि संपूर्ण स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्य. आणि स्वातंत्र्य फक्त काही पुरुषांना मिळणार नाही, महिलांनाही मिळणार आहे. म्हणून महिलांचा सहभाग असावा. म्हणून सर्वात जास्त महिलांचा सहभाग असलेलं एकमेव आंदोलन कोणतं? सविनय कायदेभंग. मग यामध्ये धारासानाचं नेतृत्व सरोजिनी नायडूंनी केले. उत्तर भारतातल्या महिलांमध्ये कमला नेहरू आणि स्वरूप राणी नेहरू, इंदिरा गांधी यांनी नेतृत्व केलं. बिहार आणि बंगालमध्ये उर्मिला देवीने नेतृत्व केलं. महाराष्ट्रामध्ये अवंतिकाबाई गोखले आणि कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी नेतृत्व केलं. तर वेगवेगळ्या भागातल्या महिला आणि गुजरातमध्ये हंसाबेन मेहता लक्षात त्याने नेतृत्व केलेले महिलांचं. म्हणजे इथं उत्तर काय येईल? अ क ड. अ क ड च पर्याय कुठला? मग 3 नंबर येतोय. झालंय. पुढचा मुद्दा घ्या. इंग्लंडचे पंतप्रधान टिंबडिंब जातीनिवाडा यांनी 16 ऑगस्ट 1932 रोजी जाहीर केला. आता हे डेट एक लक्षात ठेवायचं. जातीनिवाडा घोषित करणार कोण होते? मग रॅमसे मॅकडोनाल्ड होते. कधी घोषित केला? यालाच उलटा प्रश्न होऊ शकतो पुढे आणखी. 16 ऑगस्ट 1932. जातीनिवाड्याला दुसरं नाव काय? सांप्रदायिक निर्णय, कम्युनल अवॉर्ड, मॅकडोनाल्ड निर्णय, असे वेगवेगळे. बरं, या जाती निवाड्यामध्ये काय तरतुदी होत्या? अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याची तरतूद होती. विधिमंडळातील सदस्य संख्येत वाढ करण्याची तरतूद होती. लक्षात. आणि महिलांना राखीव मतदारसंघ देण्याची तरतूद होती. ही रद्द झाल्यानंतर मग महिलांना 35च्या कायद्यानुसार स्वतंत्र मतदारसंघ दिले. मग अरे लक्षात. तर हा जाती निवाडा होता बघा. अस्पृश्यांसाठी मग किती जागाची तरतूद होती? स्वतंत्र मतदारसंघ किती घोषित केले होते? तुमच्या डिपार्टमेंटला मागच्या वेळेस प्रश्न येऊन गेलेला आहे तो. अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ किती दिले होते? 78 दिले होते प्रांतामध्ये. आलं लक्षात? थांबा ना आता. तुमच्या डिपार्टमेंटला प्रश्न कसा होता ते सांगतो तुम्हाला. जातीय निवाड्यानुसार अस्पृश्यांना प्रांतांमध्ये दिले होते 78 मतदारसंघ, केंद्रात दिलेले नव्हते. आता जाती निवाडा रद्द करण्यासाठी आंबेडकर आणि गांधीजींमध्ये चर्चा झाली. आता हे जाती निवाडा रद्द झाला त्याच्या अगोदर दुसऱ्या गोलमेज परिषदेला काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी गेले होते. आणि तिथं एक एक सदस्य बोलत असतानाच या ठिकाणी मग आंबेडकरांनी सांगितलं होतं की इंग्रज लोक भारतामध्ये जो अल्पसंख्याक वर्ग आहे त्यांच्या विकासासाठी स्वतंत्र मतदारसंघ देत आहे. आणि यानुसार मग आम्ही हरिजन जो वर्ग आहे, खालचा अस्पृश्य जो वर्ग आहे, यांना ही अल्पसंख्याक समजून तुम्ही आम्हालाही स्वतंत्र मतदारसंघ द्यावेत अशा प्रकारची मागणी दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये आंबेडकरांनी केली. परंतु त्यांचं भाषण चालू असताना महात्मा गांधी जागेन उठले आणि सांगितलं, आंबेडकरांना सांगू लागले हे बघा, स्वतंत्र मतदारसंघ काही विकासासाठी नाही देऊ लागलेत, इंग्रज लोक आपापल्यामध्ये फूट पाडण्यासाठी देऊ लागलेत, त्यामुळे आपण तरी मागणी नका करू. परंतु रॅमसे मॅकडोनाल्डला महात्मा गांधींनीच खाली बसवलं सांगितलं तुमचा नंबर येईल तेव्हा बोला, आता बोलू नका. महात्मा गांधींच्या लक्षात आलंय की आंबेडकर आणि
सरकारमध्ये काहीतरी मिलीभगत झालेली आणि हे स्वतंत्र मतदारसंघ आता अगोदर धर्मानुसार देत होते, आता जाती जातीमध्ये देऊन हिंदू धर्माची फूट पाडण्याचं काम चालू आहे. इथं आपण जर जास्त वेळ थांबलो तर आपली पण संमती होती असं अर्थ काढला जाईल. म्हणून महात्मा गांधींनी रागारागात दुसरे गोलमेज सोडून भारतात आले आणि नंतर मग रॅमसे मॅकडोनाल्डचा निर्णय जो घ्यायला पाहिजे तोच घेतला. आणि मग इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये मग महात्मा गांधीजींनी पत्र पाठवून सांगितलं, तुम्ही जाती जातीमध्ये फूट पाडत असाल तर आम्हाला मान्य नाही आणि जाती निवाडा रद्द होईपर्यंत मी मरेपर्यंत उपोषण करेल. आणि अशा पद्धतीने मग महात्मा गांधी 20 सप्टेंबर 1932 ला पुण्याच्या तुरुंगामध्ये उपोषणाला बसले. मग लक्षात. आणि मग 4-5 दिवस उपोषण चाललं. तिसऱ्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं महात्मा गांधी बोलेनासे झालेले, त्यामुळे लवकरात लवकर काहीतरी करा. मग दबाव आला. रॅमसे मॅकडोनाल्डना सांगितलं होतं आम्ही काही करणार नाही, अजूनही आंबेडकर आणि गांधींमध्ये तोडगा निघत असेल ते मी मान्य करतो, पण तुमच्या दोघात तोडगा निघत नसेल तर मी घेतलेला निर्णय तुम्हाला दोघाला मान्य करावा लागेल. त्यामुळे गांधीजींच्या उपोषणाची जिम्मेदारी माझ्यावर नसून ती तुमच्या दोघांवरच राहील. मग सगळ्या भारतभरातल्या लोकांच्या लक्षात आलंय की गांधीजींचा जीव वाचवण्यासाठी आता आंबेडकरच काम करू शकतात. मग आंबेडकरांनी 4-5 दिवसानंतर घोषणा केली की माझ्या समाजाला मागासलेपणाचा दर्जा मिळेल अशा कोणत्याही तरतुदी मी स्वीकारणार नाही. म्हणजे याचा अर्थ लक्षात आलाय की आंबेडकर चर्चा करण्यासाठी तयार आहेत, फक्त त्यांच्या समाजासाठी आणखीन वेगळे तरतुदी करणं गरजेचं आहे. मग पंडित मदन मोहन मालवीय, जयकर, मुंजे, केळकर हे लोकांनी मुंबईमध्ये आंबेडकरांची भेट घेतली. ऑफिसमध्ये बाकीच्यांना चहा पाणी केले आणि मधल्या ऑफिसमध्ये या ठिकाणी केबिन मध्ये आंबेडकर आणि पंडित मदन मोहन मालवीय यांनी एक प्रस्ताव तयार केला. तोच प्रस्ताव घेऊन मग आंबेडकर, मालवीय आणि हे बाकी सदस्य पुण्यामध्ये आले आणि गांधीजींना सांगितलं प्रस्ताव मंजूर आहे आता. मग महात्मा गांधीजींनी उपोषण सोडलं आणि त्या प्रस्तावावरती स्वाक्षरी केली आंबेडकर आणि गांधीजींनी. त्यालाच म्हणायचं पुणे करार. मग पुणे करारामध्ये असं ठरलं की आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाचा त्याग करावा आणि त्याऐवजी राखीव मतदारसंघ स्वीकारावेत. आणि राखीव मतदारसंघ प्रांतामध्ये 148 असतील आणि केंद्रामध्ये एकूण जागाच्या 18% जागा असेल. अशा प्रकारची तरतूद केलेली होती बघा. तर लक्षात. आणि म्हणून तुमच्या मागच्या डिपार्टमेंटच्या मागच्या का त्याच्या मागच्या का त्याच्या मागच्या एवढं सांगता येत नाही. आलेलेच नाही का तुम्हाला? पाठीमागचा नाही, मागचा आता कुठला तरी आलेला आहे बघा. पण डिपार्टमेंटलाच आलेला प्रश्न होता की पुणे करारानुसार प्रांतामध्ये आंबेडकरांनी किती राखीव मतदारसंघ स्वीकारले. मग प्रांतात किती स्वीकारले? पण खाली पहिला पर्याय हा, दुसरा पर्याय हा, तिसरा पर्याय हा. आणि मुलांच्या लक्षात आलं सगळं ऐकलेलं आहे आपण, पण मग राखीव कोणतं, स्वतंत्र कोणतं, केंद्रातलं कोणतं, राज्यातलं कोणतं, तर हा नेहमी गोंधळ होतो. त्यामुळे हा गोंधळ आता होणार नाही याची काळजी घ्या. हे बघा, हे राखीव मतदारसंघ आहे. राखीव मतदारसंघ आणि हे स्वतंत्र मतदारसंघ आहे. 78 स्वतंत्र मतदारसंघ हे प्रांतातच होते, केंद्रात नव्हते, जातीय निवड्यानुसार. आणि पुणे करारानुसार मग आंबेडकरांनी राखीव मतदारसंघ स्वीकारले प्रांतात 148 आणि केंद्रामध्ये एकूण जागाच्या 18% जागा. झालंय का? जातीय निवाडा या नावाने इतिहासात प्रसिद्ध असलेला निवाडा रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी केव्हा जाहीर केला? आता अगोदरच्या प्रश्नात डेट दिली होती, आता डेट खाली पर्यायात विचारले. प्रश्न हे बघा इथे डेट वरती दिली होती आणि अध्यक्ष इथे दिले होते, आता अध्यक्ष वरती घेतले आणि डेट विचारली. म्हणजे मेजॉरिटी प्रश्न कशी होऊ लागले ते बघत चला. नुसतं पर्याय उत्तर देऊन मोकळं होऊ नका, त्याच्यातून आणखीन काय तयार होऊ शकते त्याचा विचार करत चला. जाती निवाडा या नावाने इतिहासात प्रसिद्ध असलेला रॅमसे मॅकडोनाल्ड केव्हा जाहीर झाला? मग 16 ऑगस्ट 1932 ला. का 18 ऑगस्ट आहे? 16 ऑगस्ट आहे. ओके. हा, राखीव आणि स्वतंत्र मतदारसंघातला फरक लक्षात घ्या. हे बघा, राखीव मतदारसंघ सध्या पण असतात. हे बघा, पहिला मुद्दा आहे उमेदवार. आता राखीव मतदारसंघ समजून घ्यायचं, मुस्लिमांसाठी दिला असेल तो उमेदवार कोण राहणार? मुस्लिमच. आणि मतदार कोण राहील? सर्व जाती धर्माचे लोक.
म्हणजे समजून घ्यायचं, औरंगाबाद मुस्लिमांसाठी राखीव मतदारसंघ दिला, तो उमेदवार मुस्लिम राहील, 10, 12, 20, 25 जी उभी राहतील ती मुस्लिमच राहणार. आणि त्यांना मतदान कोण करणार? या मतदारसंघातल्या 18 वर्षावरील ज्यांचं मतदार यादीत नाव आहे सर्व जाती धर्माची लोक मतदान करतील. 15 लोक राहिले ते 15 पैकी ज्याला जास्त मतं पडले तो निवडून येणार. ही राखीव मतदारसंघ आहे. स्वतंत्र मध्ये कसं राहायचं? मुस्लिमांसाठी दिला की उमेदवार मुस्लिमच राहणार आणि मतदार सुद्धा मुस्लिमच राहणार. बाकीच्या जाती धर्माच्या लोकांना मतदानाचा अधिकार नव्हता. आता औरंगाबाद मुस्लिमांसाठी दिला, 10-15 मुस्लिम उमेदवार उभे राहणार आणि यांना मतदान कोण करणार आहे? मुस्लिमच. त्यामुळे ते हिंदू बहुल भागात जाणार आहे का मत मागायला? निवडून आल्यानंतर इकडे जाणार आहे का विकास करायला? आता काय की मुस्लिम उमेदवार सांगणार मी विकास किती करणार आहे, आणि काय काही म्हणणार आहे की मी आपल्या धर्मासाठी काय काय करणार आहे, आणि काय काही सांगणार आहे की मी दुसऱ्या धर्माचं किती नुकसान करणार, म्हणजे मी किती कट्टर हे पण दाखवण्याचा प्रयत्न करतील ना. त्यामुळे स्वतंत्र मतदारसंघातून लोकांचा विकास होण्याच्या ऐवजी लोकांमध्ये भेदभाव व्हावा यासाठी स्वतंत्र मतदारसंघ होते. पुढचा प्रश्न आहे, सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते? कोण होते मग? गिरणी कामगार, कारण सोलापूर हे सुती कापड उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. आता इथे लक्षात घ्यायचं की महात्मा गांधीजींनी या ठिकाणी सविनय कायदेभंग चळवळ सुरुवात केलेली. चळवळ सुरू होण्याच्या अगोदर त्यांनी 11 मागण्या केल्या होत्या इंग्रज सरकारकडे. 11 मागण्या लवकरात लवकर मंजूर करा, नसता मी आंदोलन करेल, अशा प्रकारचं जवळपास त्याने सांगितलं नव्हतं तसं, पण इनडायरेक्टली त्याने समजूनच घ्यायचं की नसता काय करणार आहे म्हणून. महात्मा गांधींच्या 11 मागण्या आयर्विंगकडे गेल्या आणि आयर्विंगच्या लक्षात आलंय की 11 मागण्या मंजूर करण्यासारख्या नाही इथे, कारण मिठावरचा कर रद्द करून टाका, सेस 50% कमी करा, लष्कर 50% कमी करा, विदेशातून येणाऱ्या मालावरती 50% जकाती वाढवा, मंजूर करण्यासारखेच नव्हते ना. आणि मंजूर जरी केल्या तर नंतर महात्मा गांधींच्या काही मागण्या येणारच नव्हत्या, याची गॅरंटी कोण घेणार आहे? म्हणून आयर्विंगच्या लक्षात आलंय की आपल्या मागण्या यांच्या या मागण्या मंजूर करण्यासारख्या नाहीत, आणि आपण जर मागण्या मंजूर केल्या नाही तर महात्मा गांधी शांत बसणार नाही. म्हणून त्यांनी एक पत्र महात्मा गांधींना पाठवलंय, सांगितलं तुमच्या मागण्या ज्या 11 मागण्या मंजूर करण्यासारख्या नाहीत, आणि तुमच्या मागण्या मंजूर न केल्यामुळे तुम्ही जे काही करणार आहात तेही बरोबर नाही. आणि हे पत्र मग महात्मा गांधींना एका ठिकाणी सविनय कायदेभंग चळवळीचा प्रचार करताना त्यांना मिळालं, आणि त्या प्रचारामध्ये त्यांनी सांगितलं भाषण करताना की मी या ठिकाणी इंग्रजांकडे 11 मागण्यांची भीक मागितली होती, माझ्या पत्रात धोंडा टाकण्यात आलाय, दगड टाकण्यात आला, आता आपल्या मागण्या मंजूर करण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरण्याशिवाय दुसरा पर्याय ठेवलेला नाही, म्हणून आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे. आणि यातून मग महात्मा गांधींनी मिठाचा दांडी यात्रा आयोजित केली 5 मार्च ते 12 मार्च ते 5 एप्रिल लक्षात. आणि 6 एप्रिलला मग त्यांनी दांडी या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह करून भारतीय लोकांना आवाहन केले की तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे कायद्याचं भंग करणारा आंदोलन सहभागी व्हा. आणि त्याच वेळेस घोषणा केली दुसरा मिठाचा सत्याग्रह धारासानाला होईल म्हणून. पण ज्या वेळेस आगडोम उसळला त्यावेळेस मग महात्मा गांधीला अटक करून टाकली. महात्मा गांधीला अटक होताच मग सोलापूरमध्ये गिरणी कामगारांनी संपाला सुरुवात केली आणि सांगितलं महात्मा गांधींना सोडत नाही तोपर्यंत आम्ही कामावर येणार नाही. आणि या कामगारांचं नेतृत्व करत होते मग मल्लप्पा धनसेट्टी, कुर्बान हुसेन, श्रीकृष्ण सारडा आणि जगन्नाथ शिंदे. ठीक आहे. आणि या कामगारांचं ज्यावेळेस सत्याग्रह सुरू झाला त्यावेळेस पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला, ज्यामध्ये 4 ते 5 लोक मरण पावले, कामगार लोक. मग हे लोक भडकले गेलेत. आणि या लोकांनी नंतर मग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू केलं, मग ज्यामध्ये 2 पोलिस मारले गेले होते तिथे पण. आणि म्हणून मग लष्करी कायदा सोलापूरमध्ये लागू केला होता. लक्षात. यालाच म्हणायचं जंगालचा सत्याग्रह. मग ग्रामीण भागात सत्याग्रह सुरू झाला, जंगालचा सत्याग्रह म्हणतात. मग या घटनेची चौकशी करण्याकरता या ठिकाणी समिती स्थापन केली आणि या समितीने या 4 लोकांना मग 12 जानेवारी 1931 ला फाशी दिली पुण्याच्या येरोडा तुरुंगामध्ये. हाच दिवस मग सोलापूर शहरानं हुतात्मा दिन म्हणून साजरा केलेला आहे. म्हणून आजही सोलापूर शहराला हुतात्म्याचे शहर म्हणतात. लक्षात. आणि ही फाशी दिली ती हॉटसनना. हॉटसन हा मुंबई प्रांताचा गृहमंत्री होता. मग त्याचा बदला घेतला होता बळवंत वासुदेव गोगटीनं. 1935 ला ज्यावेळेस हॉटसन पुण्यात आला त्यावेळेस त्याच्यावरती जवळून गोळीबार त्याच्यावर केला आणि त्यात त्याला मारून टाकलेले. तर ती गोगटीची घटना पण एक लक्षात घ्यायची. आलं का लक्षात?
पुढचा मुद्दा आहे घटनांचा कालक्रमानुसार क्रम लावा. काय आहे सांगा. हे बघा, ही स्वदेशी चळवळ म्हणजे वंगभंग चळवळ आहे. म्हणजे कधीची आहे? 5ची. खिलाफत चळवळ कधीची आहे? 19वीची. सविनय कायदेभंग कधीची आहे? 30ची आहे. चले जाव कधीची आहे? 42ची आहे. हाच क्रम राहील ना. अ ब कड आहे का? याने काही डोकंच नाही लावलं, जसं काढलं तसंच फेकून दिला प्रश्न. पुणे कराराबाबत कोणती विधाने बरोबर आहेत? पहिला मुद्दा, पुणे करार कधीचा आहे मग? 24 सप्टेंबर 1932 चा आहे. कोणात झाला होता? गांधी आणि आंबेडकर मध्ये. कुठे झाला होता हा करार? येरोडा करार. येरोडा तुरुंगात झालेला आहे. म्हणलेला येरोडा करार, ऐक्य करार, पुणे करार अशी 3 नाव आहेत. आता योग्य विधान कोणती कोणती बघा. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात तो झाला. बरोबर आहे? बरोबर आहे. आंबेडकरांची स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मान्य झाली का? नाही. कोणती मागणी मान्य झाली मग? राखीव मतदारसंघाची मान्य झाली. अस्पृश्यांसाठी राखीव जागा देण्यात आलं. हे बरोबर आहे. अ आणि क बरोबर आहे. ठीक आहे. परत प्रश्न उलटा केला. 1932 मध्ये आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात कोणता करार झाला? कुठला करार झाला मग? पुणे करार. मेजॉरिटी प्रश्न तुम्हाला हे उलटून पालटून कसे आलेले तेच घेतलेले आहेत. स्वदेशी चळवळीचं दुसरं नाव वंगभंग चळवळ. 1905 ते 1911. मग आता परत बघा, जाती निवाडा कधीचा आहे? 16 ऑगस्ट 1932. पुणे करार कधीचा आहे? 24 सप्टेंबर 1932. अस्पृश्य उद्धाराची रूपरेषा म्हणजे जाती निवाडा म्हटला जात असतं त्याला. पुढचा मुद्दा, महात्मा गांधींच्या अटकेनंतर गुजरात मधील धारासाना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? कोणी केलं मग? सरोजिनी नायडूंनी केलेले. आलं लक्षात? कारण महात्मा गांधी करणार होते याचं नेतृत्व, मग सरोजिनी नायडू आणि इमाम साहेब तिथले मौलवी होते, या दोघांनी नेतृत्व केलेले आहेत. बघा, बऱ्याच वेळेस ही विचारले गेलेले. सरोजिनी नायडू आंध्र प्रदेश मधल्या होत्या. 1930च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केलं? तर वेगवेगळ्या भागातल्या वेगवेगळ्या महिला आहे, पण इथं मग ते वेगवेगळ्या महिला त्या टाकलेल्याच नाही. त्यांनी एकच टाकली ज्यांनी नेतृत्व केलं होतं. मग अवंतिकाबाई गोखले कोण होत्या? या मुंबईतल्या मुख्याध्यापिका होत्या. शाळेच्या मुख्याध्यापिका पदाचा राजीनामा दिला आणि दांडी यात्रेत सहभागी झाल्या होत्या. दांडी यात्रेमध्ये, दांडी यात्रा कधीची आहे? दांडी यात्रा सुरू होते 12 मार्च 1930 ते साबरमती आश्रमातून सुरुवात होते. ते दांडी पर्यंत आहे. 5 एप्रिल 1930. किती? 285 किलोमीटर अंतर होते. किती प्रतिनिधी होते? 78. 78 पैकी महिला किती होत्या? 3. त्यापैकी एक महिला होत्या अवंतिकाबाई गोखले. ठीक आहे. आणि माता अरुणा सपली कोणत्या चळवळीत सहभागी होत्या? चले जाव. आता हे नाव तर पहिल्यांदाच ऐकतोय आपण. हा, अवंतिकाबाई गोखले या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि अवंतिकाबाई गोखलेच पहिल्या महात्मा गांधीजींचं मराठीत जे काही त्यांचं ते हे लिहिलं आत्मचरित्र, ते यांनी लिहिलेले ते. ब्रिटिश पंतप्रधान सर रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी आपला सुप्रसिद्ध जाती निवाडा केव्हा जाहीर केला? डेट विचारली.
या 4-5 डेट वर लक्षातच ठेवायचे बघा. एक तर ते दिन जे आहेत ते डेट लक्षात ठेवा, वेगवेगळे आंदोलन सुरू झाल्याचे डेट लक्षात ठेवा. ठीक आहे, 10-12 डेट लक्षात ठेवायचे त्या फक्त. चालेल का? रॅमसे मॅकडोनाल्ड कोण होते मग, असा एकदा प्रश्न होता. ब्रिटिश पंतप्रधान होते. जाती निवाड घोषित करणारे रॅमसे मॅकडोनाल्ड कोण होते? ब्रिटिश पंतप्रधान, ब्रिटिश युवराज, ब्रिटिश राजा, भारताचे व्हाईसराय, असे काही पर्याय असतात. मग तर कोण होते? पंतप्रधान होते. परदेशी कापडावर बहिष्कार चालू असताना परदेशी कापडाने भरलेला मोटारीसमोर तिरंग्यासह टिंबटिंब यांनी बलिदान केले. बाबू गेनू. बाबू गेनू जे आहे ते आंबेगावचे होते, पुणे जिल्ह्यातले, कामगार म्हणून मुंबईला गेले होते. महात्मा गांधींच्या विचाराचा पगडा पडला आणि त्यांनी मग सविनय कायदेभंग चळवळीत सहभागी झाले होते 1930च्या. लक्षात. आणि इथंच 12 डिसेंबर 1930 ला या ठिकाणी त्यांनी मोटारी समोर आडवी झालेत. मग त्या मोटारीच्या चालकानं पोलिसाकडे गेले, सांगितलं यांना हटवा. मग यांनी पोलिसांनी त्यांना बाजूला घेतलं, पण पोलिसांना झटका देऊन परत मोटारी समोर गेलेत. मग पोलिसांनी ट्रकवाल्याला सांगितलं चालवा गाडी, आणि मग गाडी डायरेक्ट अंगावरून गेली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. यांच्या मृत्यूनंतर जवळपास या ठिकाणी मुंबईमधले 20,000 पेक्षा अधिक लोक त्यांच्या अंत्यसंस्काराला होते. अंत्यसंस्कार झाल्यानंतर मग त्यांनी सरकारी कार्यालयावरती दगडफेकच करत घरी आलेले आहेत, आणि इथून पुढे मुंबई पेटला गेली होती. मग तर त्यासाठी बाबू गेनूचं हुतात्मा हे महत्वाचं मानलं जात असतं. पुढचा मुद्दा, खालील घटनांचा क्रम कालक्रमानुसार लावा. अगोदर वर्ष लिहायचे बघा समोर. ही कधीची आहे? 32. हे कधीच आहे? 28. गोलमेज परिषद आता एकच नाही, भरपूर आहे. 30, 31, 32. सविनय कायदेभंग आंदोलनाची सुरुवात 1930. ओके. पहिले ब येईल. ब न सुरुवात कुठली? एकच आहे. आपला कार्यक्रम सोपा झाला, बरोबर आहे ना? ब न सुरुवात आहे, बाकीचे जाऊ दे तिकडे, मग गोंधळ घाला तुम्ही. बाकीचं बसत नाही ना कुठलंच ते. ठीक आहे. ब नंतर ड, ओके, नंतर क, ओके, हे घेतलं मग त्यांनी, नंतर अ घेतलं, ओके, ठीक आहे, काही हरकत नाही. आता हे दोन पर्याय जर सारखे असते ना, मग 30 हे पकडायचं का हे पकडायचं का असं झालं असतं इथं. नंतर हे 32 हे पकडायचं हे पकडायचं असं झालं असतं बघा. हा, पुढचा प्रश्न आहे, सविनय कायदेभंग चळवळीत सोलापूर येथील कोणाला फासावर चढवले? सगळे सगळे येतील नाही. मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन. यांना सगळ्यांना फाशी कधी दिली मग? 12 जानेवारी 1931. कुठे दिली? पुण्याच्या येरवडा तुरुंगात दिलेली. हा कुठला दिन म्हणून साजरा झाला मग? सोलापूरमध्ये हुतात्मा दिन म्हणून साजरा केला होता. यांना फाशी देण्याचं काम अधिकारी कुठला होता? जबाबदार कोण होता? हॉटसन होता. हॉटसन. मग हॉटसनला कोणी मारलं? 1935 ला मारलं होतं पुण्यामध्ये बळवंत वासुदेव गोगटे. यांनी मारलेलं होतं. म्हणून आज सोलापूरला हुतात्म्याचे शहर म्हणतात बघा. वरील सर्व पर्याय आहे. मी म्हटलं सर्व पर्याय तर कसं काय दिसून लागला. ठीक आहे. पुढील घटनाचं परत कालक्रमानुसार घटना जोडा आहे. हे बघा, नीर रिपोर्ट कितीतरी वेळेस आला आतापर्यंत. 28 आहे. मुडीमन कमिटी कधीच आहे? 24 आहे. सायमन कमिशन कधीच आहे? 28 आहे. नेमणूक 27 ला, भारतात 28 ला आला. प्रांतीय द्विदल शासन पद्धती 19 ची. टाका आता. पहिले ड लागेल, इथं ड न सुरुवात आहे. ड नंतर लागतं क, इथं क आहे. त्याच्यानंतर 28 चे 2 घटना आहे. मग ब आणि नंतर बरोबर आहे. सायमन कमिशन मधूनच नंतर नीर रिपोर्ट येतोय बघा.
हे बघा कसे येते बघा, सायमन कमिशनची नियुक्तीचं कारण होतं 1919 चा कायदा. कारण या कायद्याची समीक्षा करण्याकरता दर 10 वर्षांनी समीक्षा समिती स्थापन करण्याची तरतूद होती. मग 1919च्या कायद्याची समीक्षा केली जाणार होती 1929 ला, पण तिथलं ब्रिटिश पार्लमेंटच्या निवडणुका असल्यामुळे 27 लाच मग सर जॉन एल्सब्रुक सायमनच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन केली. आता या समितीमध्ये एकही भारतीय नसल्यामुळे भारतीयांनी विरोध केला. मग बर्कनहेड हे जे काही भारत मंत्री होते यांनी मग भारतीय लोकांना सांगितलं की भारतात विविध जाती आहे, धर्म आहे, पंथ आहे, प्रांत आहे, भाषा आहे, नेमकी कोणाला समितीत घ्यावं हा वाद होऊ नये म्हणून आम्ही कोणालाच घेतलं नाही. पण काँग्रेस ऐकायला तयार नाही. म्हणून बर्कनहेडनं काँग्रेसलाच आव्हान दिलं आणि सांगितलं सर्व भारतीयांना मान्य होईल अशा प्रकारचा प्रस्ताव तयार करून दाखवा तुम्ही. आणि सर्व जाती धर्मांना मान्य झालेला प्रस्ताव जर तुम्ही तयार केला तर आम्ही सायमन कमिशनचे रिपोर्ट बाजूला ठेवून तुमचा प्रस्ताव मान्य करू. आणि म्हणून काँग्रेसने हे आव्हान स्वीकारलं आणि सर्व जाती धर्मांना एकत्रित करून नेहरू रिपोर्ट तयार केला. मग म्हणजे अगोदरची घटना ही आहे, नंतरची घटना ही आहे. म्हणून 2 नंबरचं उत्तर येतंय. आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न. ठीक आहे. भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला कारण त्यामध्ये एकही भारतीय नव्हता. मग आता भारतीय नव्हता म्हणजे काय? कारण 1919च्या कायद्यातल्या त्रुटी भारतीय लोकांना जेवढ्या माहिती आहे तेवढ्या ब्रिटिश लोकांना माहिती असणार नाहीये. आणि हे ब्रिटिश लोक जेवढे 7 सदस्य होते 7 सदस्य पहिल्यांदा भारताला भेटी देत होते. म्हणून भारतीयांची मागणी हीच होती की 1919च्या कायद्यातल्या त्रुटी भारतीय लोकांना जेवढ्या माहिती आहे तेवढ्या विदेशी लोकांना माहिती नाहीये. म्हणून त्यामध्ये भारतीय लोक घ्या, ते सांगतील की या कायद्यामध्ये काय काय बदल करणं गरजेचे आहे म्हणून. लक्षात. म्हणून त्यांनी सायमन कमिशनवरती बहिष्कार टाकला होता जोपर्यंत भारतीय घेणार नाही तोपर्यंत. ठीक आहे. बस आता आपल्याला थोडं थांबावंच लागणार आहे. उद्याच्या 2 घंट्यामध्ये आपण हे उरलेले प्रश्न घेऊ शकतो आता सकाळीच.